Good morning, all of you, and good morning, respected Wankhede sir and Bahaळेजी. तर आज आपण एक महत्वाचा जो कायदा आहे त्याच्याबाबत आपण इकडे बघणार आहोत आणि तो म्हणजे वन हक्क कायदा. त्याचं फुल जर नाव आपण बघितलं तर अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 आय एम सॉरी. तर हा जो कायदा आहे तो सर्वात रिसेंट कायदा आहे आणि या कायद्याबाबत आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. फक्त परीक्षेच्या दृष्टीने नाही, पण इवन आपल्याला ह्याच्याबाबत काय प्रोव्हिजन्स आहेत आणि काय ह्याच्यामध्ये बारकाई आहेत, या कायद्याचा मेन उद्देश काय आहे, या कायद्याबाबत काय काय मिसकन्सेप्शन्स आहेत किंवा काही गैरसमज आहेत, त्याच्याबद्दलही आपण आज जाणूया. तर आज दोन आपण प्रेझेंटेशन बघणार आहोत. एक तर हे कायद्याबाबत आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने जे 2008 आणि 2012चे जे नियम आहेत वन हक्क कायद्याचे, तेही आपण बघूया. सो सुरुवात आपण हा जो कायदा आहे त्याची जी टाइमलाईन आहे त्याच्यानी आपण करूया. तर वन हक्क कायदा हा सर्वात आधी एक TSG फॉर्म झाला होता 2004च्या आसपास. TSG म्हणजे ट्रायबल स्टडी ग्रुप. तर त्या ग्रुप मध्ये वेगवेगळे हे अकॅडमिशियन्स होते, सोशल ऍक्टिव्हिस्ट होते, लॉयर्स होते. तर त्यांनी सर्वात पहिला हा ड्राफ्ट केला. मग ते जेपीसी म्हणजे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी. तर ह्या जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी मध्ये हा गेला. त्याच्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्ट्रीज, GOM म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्ट्रीज. आणि पहिल्या वेळा हा जो ड्राफ्ट आहे तो 2006ला जानेवारी 2006ला आला. त्याच्यानंतर त्याचे कायदा बनण्यासाठी समिती नेमण्यात गेली, SR संकरन म्हणून, जे की एक फॉर्मर IAS आहेत, पण मग नंतर ते ट्रायबल ऍक्टिव्हिस्ट झाले होते. आणि ह्याच्यानंतर रिव्हिजन वगैरे झाला. मोठा म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. तर ह्यांनी ह्याचं रिव्हिजन केलं, लॉ मिनिस्ट्री. आणि मग फायनल नोटिफिकेशन जे आहे ते 1 जानेवारी 2008ला. पण कारण की हा बिल 2006 मध्ये इंट्रोड्यूस झाला होता, तर त्याच्यामुळे ते 2006चा कायदा आपण ह्याला म्हणतो. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हा जो कायदा आहे तर खूप डेलिब्रेशन्स म्हणजे खूप डिस्कशन्स आणि डेलिब्रेशन्सनी हे केलंय. आणि मी तर हे म्हणतो हा कायदा जे आपण म्हणतो NGOs आणि NGOs नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आणि NGI म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल इंडिव्हिज्युअल्स, सोशल ऍक्टिव्हिस्ट, ट्रायबल ऍक्टिव्हिस्ट, त्यांनी हा कायदा वर जास्त हे कायदा आणण्यासाठी जास्त प्रयत्न घेतलेले आहेत. तर कुठल्याही दुसऱ्या वनाबाबत कायद्यामध्ये एवढा इन्व्हॉल्वमेंट सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, NGOs, NGIचा नाही जेवढा या कायद्यामध्ये. तर ह्या कायद्यामध्ये काही नवीन त्यांनी कॉन्सेप्ट समोर टाकलेले आहेत. एक तर अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स म्हणजे पारंपरिक वनहक्क निवासी. तर या कायद्या अंतर्गत एक आपण नेहमी लक्षात घ्या की जी कट ऑफ डेट आहे ती आहे 13 डिसेंबर 2005. तर 13 डिसेंबर 2005च्या रोजी जे वनवासी जे 3 पिढ्यापासून, आता 3 पिढ्या म्हणजे एक पिढीचं डेफिनेशन याच्यामध्ये कायद्यामध्ये 25 वर्ष दिलेलं आहे. तर जे असे वननिवासी 75 वर्षापासून कट ऑफ डेट ह्याची आहे 2005. म्हणजे जर आपण 75 पकडले तर साधारणतः 1930. तर जे वननिवासी 1930 पासून इकडे फॉरेस्टमध्ये राहतायत किंवा वनावरती निर्भर आहे त्यांचं जीवनयापन, अशा कॅटेगरीज ऑफ पर्सनला आपण म्हणतो अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स. हा कॉन्सेप्ट कशासाठी आला तर ह्याच्या मागेही एक मोठी स्टोरी आहे. कारण की जनरली आपलं हे समज असतो की वनामध्ये फक्त आदिवासी राहतात, ट्रायबल्स राहतात, एसटी कॅटेगरीचे. पण त्याच्यासोबतच दुसरे कॅटेगरीचे लोक राहतात जे की खूप गरीब असतात. तर त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करावं म्हणून हा कॉन्सेप्ट आला होता. दुसरा कॉन्सेप्ट त्यांनी नवीन दिला होता, कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स.
म्हणजे असा रिसोर्स ज्याच्यावरती जे गावकरी गावकरी आहेत ते सामान्यपणे त्याचा उपयोग करतात. ते कोणाचे प्रायव्हेट मालकीचं नाहीये, पण पूर्ण गाव मिळून त्याचा उपयोग घेतो. फॉर एक्झाम्पल हे चराईसाठी क्षेत्र, तर अशा क्षेत्रांना आपण जनरली कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स म्हणून म्हणतो. तिसरा आणि जो महत्वाचा ज्याच्यावरती आताही खूप डिस्कशन चाललं आहे, तो आहे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. दोन मुद्दे आहेत. एक आहे क्रिटिकल टायगर हॅबिटॅट आणि क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. दोघांबद्दल डेफिनेटली आपण ऐकलं असेल. काय फरक आहे? क्रिटिकल टायगर हॅबिटॅट आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, आता जेव्हा आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट चा हॅबिटॅट रफली जर आपण फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये त्यांनी नवीन कॉन्सेप्ट टाकलाय, क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट हा असा क्षेत्र असतो जंगलामध्ये की जिकडे वन्यजीवचा प्रादुर्भाव खूप असतो आणि तो वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन साठी इम्पॉर्टंट एरिया आहे. तर जो आपला एक समज असतो की वन हक्क कायदा म्हणजे फक्त पट्टा देण्याचा कायदा. पट्टा देण्याचा कायदा नाहीये, ते आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये बघूया. त्याच्यामध्ये त्यांनी कन्झर्वेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाबत ही भाष्य केलेले आहे. तर ह्याच्यातीलच एक मुद्दा आहे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. तर क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट मध्ये आपण जे पट्टे आपण म्हणतो, पट्टे देऊ शकत नाही. आणि हे क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट आयडेंटिफाय करण्यासाठी गाईडलाईन्स रिसेंटलीच आपल्या केंद्र शासनाने हे केले. याच्यावरती खूप डिबेट झालं, डिस्कशन झालं. इवन महाराष्ट्रामध्येही खूप सारे GRs निघाले याच्यानंतर. पण क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन साठी एक तरतूद ह्या कायद्यामध्ये केलेली आहे. तर जेव्हा आपण हा कायदा बघतो तर त्याच्या ठळक बाबी काय आहेत, म्हणजे काय आतापर्यंत जे वनाशी निगडीत कायदे होते, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आणि मग नंतर आपल्याला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट. तर त्याचं आणि जर ह्याची तुलना केली तर सर्वात जो महत्वाचा फंक्शन आहे तो आहे डेमोक्रेटायझेशन. तर ह्याच्यामध्ये जे वन हक्क आहे त्याची पडताल आणि त्याची सुरुवात ही ग्रामसभा करते. ग्रामसभा जी लोएस्ट युनिट आहे ती ह्याच्याबाबत पडताळणी करते. तर हे क्वासी ज्युडिशियल फंक्शन आहे. तर पहिल्यांदा क्वासी ज्युडिशियल फंक्शन जे आहे ते ग्रामसभाला दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर जो मुद्दा येतो की ह्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट आहे, स्पेशली फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याच्या रोल खूप कमी केलेला आहे. तर हा एक अजून जे आपण म्हणतो डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन एक टर्म आहे. तर तळागाळापर्यंत आपण लोकशाही कशी पसरवू शकतो, लोकांना कसं आपण एम्पॉवर करू शकतो की ते स्वतःचे डिसिजन्स घेऊ शकतात आणि त्यातून आपल्या गावाचा आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतात. तर त्याच्यातला हा एक भाग आहे. आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे अथॉरिटीज म्हणजे इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट अथॉरिटीज आणि ग्रामसभाचे मेंबर्स ही. तर ग्रामसभा म्हणजे जो गाव आहे त्याच्यातलं पूर्ण वयस्कर पॉप्युलेशन म्हणजे ऍडल्ट पॉप्युलेशन ऑफ द विलेज इज कॉल्ड ॲज ग्रामसभा. तर पहिल्यांदा कुठल्याही वन कायद्यामध्ये आपण लोकशाही आणि जो एम्पॉवरमेंट ऑफ ग्रामसभा ह्या जे दोन ठळक मुद्दे आहेत हे या कायद्यामध्ये दिसून येतात. सो जेव्हा आपण हे बघतो तर हा कायदा 2006चा आहे. 6 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आणि 14 सेक्शन्स आहेत. काही मोठा ऍक्ट नाहीये, परंतु ह्याचे जे इफेक्ट्स आहेत वनावरती खूप दूरगामी परिणामवाले आहेत. त्याच्यानंतर या ऍक्टची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने नियम आलेले आहेत. एक नियम 2008 ला आले आणि त्याच्यानंतर 2012 ला नियम ह्याचे आलेले आहेत. तर त्या 2012च्या नियमाने 2008च्या नियमांमध्ये काही सुधारणा केलेली आहे.
तर हे 3 कायदा 2008चा रूल आणि 2012चा. तर ह्याच्यामध्ये एक प्रश्न साहजिक येतो की ह्याचं इम्प्लिमेंटेशन कधी झालं FRA रूल्सचा. तर ह्या डेट्स आहेत 1 जानेवारी आणि 6 सप्टेंबर 2012. जेव्हा आपण ह्याचा प्रिएम्बल बघतो, प्रिएम्बल म्हणजे पूर्ण जो कायदा आहे त्याचा सार, अ समरी ऑफ द ऍक्ट. तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द एक शब्द यूज केला आहे, एक हिस्टॉरिकल इनजस्टिस. हिस्टॉरिकल इनजस्टिस म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा हे वनवासी किंवा आदिवासी हे जंगलामध्ये राहत आहेत, पण त्यांचा जो जंगलाचा हक आहे, जंगलाचे जे वेगवेगळे पदार्थ आहे किंवा रिसोर्सेस आहेत त्यांना यूज करण्याचा जो हक्क आहे तो काही ना काही कारणाने डावलला गेलेला आहे. तर त्यांचे राईट्स रिकॉग्नाइज नाही केलेत. इंग्रज आले, त्यांनी रिझर्व्ड फॉरेस्टचा कॉन्सेप्ट आणला. तर हे जे आहे रिझर्व्ड फॉरेस्ट, आपल्याला माहिती आहे की राईट्स रेकॉर्ड करावे लागतात आणि मग राईट्स रेकॉर्ड केल्यानंतर मग तो जो क्षेत्र आहे राईटचं क्षेत्र तो आपल्या RF वरून बघावा लागतो. पण अशा प्रकारची कुठलीही एक्सरसाइज झालेली नाहीये. दुसरं, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स मध्ये आदिवासींचं डिस्प्लेसमेंट वगैरेही झालेलं आहे, इकडच्या तिकडे जाणं. तर त्याच्यामुळे जे वनावरती अवलंबून आपले आदिवासी किंवा वनवासी लोक होते, तर त्यांच्या हक्कासाठी हा कायदा आणलेला आहे. पण त्यांच्या हक्कासोबत त्यांनी इकडे ड्युटीज ही दिलेली आहे. ड्युटीज कुठले? सस्टेनेबल यूज म्हणजे शाश्वत वापर, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन आणि मेंटेनन्स ऑफ इकॉलॉजिकल बॅलन्स. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा की जे आपलं कन्झर्वेशनचा एजेंडा आहे तो बळकटीकरण करणे, स्ट्रेंथनिंग द कन्झर्वेशन रेजिम ऑफ द फॉरेस्ट. तर हा कायदा फक्त हक्क देण्याचं नाही, पण त्याच्यासोबत त्यांनी आपल्या वरती किंवा ज्यांना हक्क भेटलेले आहेत त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज ही दिलेल्या आहेत. तर हे प्रिएम्बल मध्ये म्हणजे जो त्याचा सार आहे, त्याची समरी आहे, ह्याच्याच मध्ये त्यांनी हे इन्क्लूड केलेलं आहे. सो हे मनातून काढून टाके की फक्त पट्टे देण्याचा कायदा आहे. पट्टे देण्याचा कायदा नाही आहे तो. कायदा दुसरा पण आहे की आपलं वनाचं आपण रक्षण आणि कन्झर्वेशन कसं करू शकतो, याबाबत ही या कायद्यावरती भर देण्यात आलेला आहे. तर 3 गोष्ट इकडे महत्वाची आहे या कायद्याने जर आपण बघितलं बिग पिक्चर. एक आहे इकोलॉजिकल सिक्युरिटी, म्हणजे जे पण आपण नैसर्गिक स्रोतांचा, साधन संपत्तीचा वापर करतो आहे ते शाश्वत रूपाने आपल्या फ्युचर जनरेशन्सलाही अवेलेबल व्हायला पाहिजे. दुसरं आहे लाईव्हलीहूड सिक्युरिटी. वनावरती आधारित जे आपले आदिवासी बांधव किंवा वनवासी बांधव आहेत, तर त्यांचा उदरनिर्वाहाचाही प्रश्न या कायद्यामध्ये ऍड्रेस केला गेलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा की वेगवेगळ्या कारणाने ह्यांचं डिस्प्लेसमेंट होतो ट्रायबलचा, की आपल्याला मोठं धरण बांधायचंय किंवा रोड बनवायचंय. तर त्या कारणाने काय होतं की ते आपल्या पारंपरिक जी वन जमीन आहे तिकडून ते खूप लांब चालले जातात. पण या कायद्याने त्यांना एक हक्क दिलेला आहे, तो पट्ट्यांचा हक्क. त्याच्यामुळे आता त्या हक्काला कोणीही डावलू शकत नाही. तर त्याला आपण म्हणतो टेन्युरल सिक्युरिटी. तर this act rests on these 3 important parameters: ecological security, livelihood and tenurial security. तर हे सिक्युरिटी आपण आदिवासी आणि वनवासी लोकांना दिलेलं आहे. पण हे राईट्स जेव्हा आपण रेकग्नाइज करतो तर त्याच्याकरता त्यांनी वेगवेगळ्या स्तरावरती यंत्रणा, आणि हे स्टॅच्युटरी बॉडीज आहेत, कायदेशीर हे यंत्रणा आहेत. तर सर्वात जो खालची यंत्रणा आहे ती आहे ग्रामसभा. ग्रामसभा द अडल्ट पॉप्युलेशन ऑफ द विलेजेस. तर ग्रामसभाच्या अंतर्गत फॉरेस्ट राईट्स कमिटी FRC आहे. तर ती क्लेम्स जे पण दावे आहेत पट्ट्यांचे, तर ते क्लेम्स FRC मार्फत व्हेरीफाय करण्यात येतात आणि मग तसा अहवाल देतात. नेक्स्ट लेवल आहे SDLC, सब डिव्हिजन लेवल कमिटी, उपविभागीय स्तराची कमिटी, ज्याचा हेड SDO असतो आणि आपले ACF त्याच्यामध्ये मेंबर्स असतात. तर हे स्क्रुटनाइज करतात क्लेम्स बरोबर आहेत की नाही. क्लेम जर बरोबर असेल तर पुढे पाठवतात, ते नसेल तर परत मग ग्रामसभाकडे देतात.
क्लेम जर बरोबर असले तर मग डीएलसी, डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, ही सर्वात मोठी अपेक्स लेवल कमिटी आहे आणि एकदा डीएलसीचा डिसिजन आला तर तो डिसिजन फायनल असतो. तर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी हेडेड बाय कलेक्टर आणि डीसीएफ आणि ट्रायबल डिपार्टमेंटचे त्याच्यामध्ये मेंबर्स असतात. तर डीएलसी कुठलाही प्रस्ताव जो आहे तो अप्रूव्ह करू शकते पट्ट्यांचा, किंवा डिसअप्रूव्ह केला तर मग परत एसडीएलसी ला किंवा ग्रामसभेला. आता समजा एसडीएलसीचा कुठला निर्णय आहे त्याच्या विरुद्ध अपील करायचं, तर अपील करण्याचं फक्त एक आहे डीएलसी. तर डीएलसी लेवलवरती सर्व अपील्स ही ते करण्याची तरतूद या कायद्यामध्ये दिलेली आहे. आणि फायनल जी स्टेट लेवलची जी बॉडी आहे त्याला आपण म्हणतो स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी, SLMC. त्याच्यामध्ये चीफ सेक्रेटरी हेड असतात आणि बाकी जे सेक्रेटरीज आहे ऍग्रिकल्चर किंवा इरिगेशन फॉरेस्टचे ते त्याचे मेंबर्स असतात. तर ही फक्त मॉनिटरिंग बॉडी आहे, ही फील्ड बॉडी नाही आहे, ही फक्त एक मॉनिटरिंग बॉडी आहे. तर या कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे की नाही तर त्याची जबाबदारी SLMC ही पाडते. तर पूर्ण कायद्यामध्ये फक्त ह्या 4 बॉडीज आहेत आणि त्या 4 बॉडीज मध्ये कोण कोण मेंबर्स असणार, त्यांचे काय काय फंक्शन्स असणार, ही पूर्ण जी पद्धत आहे ती विहित केलेली आहे या कायद्यामध्ये. नेक्स्ट. तर या कायद्यामध्ये कुठल्या प्रकारचे हक्क आहेत? एक वैयक्तिक हक्क, इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स, शॉर्ट फॉर्म IFR. दुसरा डेव्हलपमेंटल राईट्स, जे 3(2) मध्ये आपण देतो, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल राईट्स, जे पायाभूत सुविधा आहेत त्याच्या अनुषंगाने. आणि तिसरा कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स, CFR. तर ह्या वेगवेगळ्या राईट्स हे ट्रायबल किंवा वनवासींना या कायद्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. सुरुवात आपण करूया इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स बाबत. सर, इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स जे ST आहेत किंवा पारंपरिक वननिवासी आहेत त्यांना आपण देतो. पण ह्याची कट ऑफ डेट जसं आपण आधी बघितलं 13 डिसेंबर 2005. तर 13 डिसेंबर 2005 आणि हे 13 डिसेंबर 2005 आणि 31 डिसेंबर 2007 ह्या कोणाचा माईक ऑन आहे? प्लीज माईक बंद करून घ्या. हॅलो. थँक्यू. सो 13 डिसेंबर 2005 आणि 31 डिसेंबर 2007. नाव ही डेट काय इम्पॉर्टंट आहे? कारण की ह्या डेटला हा नोटिफिकेशन इनफोर्स आला होता कायदा, त्याच्यामुळे. तर अतिक्रमण जे आहे किंवा जो दावा आहे तर 13 डिसेंबर 2005च्या रोजी तो कट ऑफ डेट आहे आणि त्या अतिक्रमणचा पोझिशन जो आहे तो 2007 पर्यंत असला पाहिजे. हे 2 महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा की एसटीजना काही कालावधीचं बंधन नाहीये. 1 वर्ष जरी 13 डिसेंबर कट ऑफ डेट 1 वर्ष आधी किंवा 6 महिने आधीही जर त्यांनी अतिक्रमण केलं असेल तर तोही या कायद्यामध्ये क्लेमसाठी ग्राह्य धरला जाऊ शकतो. पण मेन ह्याच्यामध्ये पारंपरिक वननिवासी त्याच्यामध्ये त्यांनी एक अट टाकली आहे की त्या वनावरती निर्भर हे असायला पाहिजे आणि त्याचा एक कालावधी निश्चित केला आहे 3 जनरेशन्स म्हणजे 75 इयर्स. 1930 आपण याचा कट ऑफ इयर रादर आपण मानू शकतो. तर हे 3 जनरेशनचं एक नवीन पॉइंट त्यांनी टाकलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये IFR मध्ये एक त्यांनी अपर लिमिट लावली आहे की अतिक्रमणचं किती क्षेत्र आपण देऊ शकतो, तर 4 हेक्टर. आता आपल्या लोकांमध्ये इव्हन रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये हा समज आहे 4 हेक्टरचं दिलं आहे ना म्हणजे पूर्ण 4 हेक्टर द्यायचा, अशातला भाग नाही. जो ऍक्च्युअल अतिक्रमण आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायचा आहे. दुसरा मुद्दा एक महत्वाचा, पट्टा भेटला म्हणजे जमीन त्यांची झाली का? नाही. त्यांना फक्त हक्क त्यांचा रेकग्नाइज केलाय. दिस ऍक्ट इज ओनली अबाउट रेकग्निशन ऑफ राईट्स. त्यांना कुठलाही प्रकारची ओनरशिप ह्याच्यामध्ये दिली गेलेली नाही आहे. तर
दॅट मीन्स की ही जी जमीन आहे ती वन जमीन आहे, आणि वन जमीन असल्यामुळे ह्याच्यामध्ये सर्व आपले ऍक्ट IFA, WPF किंवा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हे याच्यामध्ये लागू होतात. तर हे एक क्लिअरन्स असणं आवश्यक आहे. तर जनरली फील्ड लेवलवरती जे आहे आपल्याकडून खूप साऱ्या चुका होतात, आणि त्या चुका काय आहेत? सर्वात पहिली चूक की 7/12 मध्ये याची नोंद आपण घेत नाही. जे पण त्यांना हक्क भेटलेले आहेत त्याची नोंद आपण घेत नाही. दुसरा, त्याचं सर्वे अँड डिमार्केशन जो आहे ते ट्रायबल डिपार्टमेंटची जबाबदारी आहे, तर ती होत नाही. आता बघा, मेन काय आहे की ह्या ऍक्टची जी अंमलबजावणी यंत्रणा आहे ती ट्रायबल डिपार्टमेंटकडे, जमीन फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे, आणि ह्या जमीनचे क्लेम्स बाबत डिसाईड करतो रेव्हेन्यू. तर ही एक प्रकारची खिचडी आहे. पण शेवटी वन जमिनीचं कस्टोडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट, तर आपल्याला ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह निश्चितच घ्यावा लागेल. सो ट्रायबल डिपार्टमेंटकडे सर्वेक्षण आणि सीमांकन याची जबाबदारी असते. तर सर्वेक्षण आणि सीमांकन नाही केलं तर त्याला हक्क भेटलाय 2 हेक्टरचा, पण मग तो वाढवत जातो, मग 3 हेक्टर, मग 4 हेक्टर असे वाढत जातात. तिसरा ह्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की आपल्याकडे कंपार्टमेंट हिस्ट्री फॉर्म असतं, सर्वांना ते इयरली भरायचं असतं. तर त्याच्यामध्ये आपण हे नमूद करा की या व्यक्तीला एवढी सनद भेटलेली आहे वैयक्तिक वन हक्क दाव्याच्या अंतर्गत. आणि चौथा मुद्दा, प्रत्येक वन हक्क धारकाला एक सर्टिफिकेट दिलं जातो, टायटल राईट्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, आणि मराठीमध्ये आपण त्याला सनद म्हणतो. तर ही जी सनद आहे पुष्कळदा त्याचा रेकॉर्ड नसतो, इव्हन डिव्हिजन ऑफिसला नसतो. तर ही आवर्जून आपण डिव्हिजन ऑफिस कडून हा रेकॉर्ड घ्या आणि आपल्या बीडगार्ड पर्यंत पोहोचवा. तर कायदेची तरतुदीच्या सोबत आपण इकडे मॅनेजमेंट ऍस्पेक्ट जे आहे तेही बघतो आहे. सो अशा प्रकारे आपण गेले तर एक प्रॉपर रेकॉर्ड आपल्याकडे असणार आहे. आणि काही आपण म्हणू वन जमीन असल्यामुळे प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी आपली ठरते, कारण की ट्रायबल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला ह्याच्याशी जास्त घेणं देणं नाहीये. इट्स अवर बेबी. तर हे जे आपण जेव्हा दावे करतो तर त्याची प्रोसिजर काय? जो अर्जदार आहे तो फॉरेस्ट राईट्स कमिटी ग्रामसभाची, त्याच्याकडे तो अर्ज करतो. आता फॉरेस्ट राईट्स कमिटीमध्ये ग्रामसभाचे लोक असतात, तलाठी असतो, ट्रायबल डिपार्टमेंटचे लोक असतात, आणि आपला फॉरेस्ट गार्ड किंवा फॉरेस्टर असतो. तर हे दावे तपासतात, कागदपत्र तपासतात, आणि त्याचा GPS त्या क्षेत्राचा मोजतात, आणि त्याचा GPS पॉलिगॉन मॅप जनरेट करतात. ते ग्रामसभाकडे जातं, ग्रामसभाने ठराव द्यायचा आहे. आता कायदा काय म्हणतो की ग्रामसभाची जी आहे 2008च्या रूल्स मध्ये 2/3 मेजॉरिटी लागते. पण आता फक्त सिंपल मेजॉरिटी जरी असली तरी ते ठराव देऊ शकतात. मग तो ठराव प्लस हे सगळे कागदपत्र जातात SDLC कडे, सब डिव्हिजन लेवल कमिटीकडे. त्याची तपासणी होते. जर दावे बरोबर असले तर ते पुढे पाठवतात, पण जर दाव्यांमध्ये काही त्रुटी असली तर हे ग्रामसभाकडे परत जातात. आता ग्रामसभाचे त्रुटीवाले दावे जर त्यांनी अनालिसिस केलं आणि त्यांना वाटलं नाही आमचे दावे बरोबर आहे, SDLC चुकीचा डिसिजन दिलेला आहे, तर मग ते डायरेक्टली DLC ला अपील करू शकतात. तर ही पूर्ण एक चेन ऑफ कमांड या ऍक्ट मध्ये दिलेली आहे की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स्ड आहे प्रत्येक लेवलवरती. DLC मध्ये डिसिजन होतो, आणि तेच DLC हे सनद देते. सनदवरती कलेक्टर, ट्रायबल डिपार्टमेंटचा ऑफिसर आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचा DCF या 3 लोकांची सही असते. आणि सर्व कमिटीज वरती संनियंत्रण ठेवण्यासाठी स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी आहे. राईट्स फक्त इथपर्यंत असतं डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचा डिसिजन फायनल आणि बाइंडिंग हा शब्द यूज केला ऍक्ट मध्ये. तर त्याचा डिसिजन फायनल अँड बाइंडिंग असतो. दुसरा, इंडिव्हिज्युअलच्या नंतर आपण दुसरा प्रकारचा राईट काय आहे, सामूहिक वन हक्क दावे. तो सामूहिक वन हक्क दाव्यामध्ये सर्व गोष्टी येतात. तिकडे तलाव असो किंवा हे गायरान जमीन असो किंवा कुरण क्षेत्र असो, आणि जर तलाव असतो तर त्याच्यामध्ये मच्छीमारीची वगैरेची परवानगी. तर एकंदरीत सामूहिक वन हक्क दाव्यामध्ये त्यांना खूप राईट्स देण्यात आलेले आहेत.
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, बायोडायव्हर्सिटीचे जे राईट्स आहेत ते सगळं, तर हे सगळे हक्क या अंतर्गत त्यांना देण्यात आलेले आहे कलम 3.1 मध्ये. ट्रू कम्युनिटी राईट्स ह्याला म्हणतात. एक दुसरे प्रकारचे कम्युनिटी राईट्स त्याला आपण म्हणतो इन्फ्रास्ट्रक्चर राईट्स. आधी आपण बघितलं ट्रू कम्युनिटी राईट्स. आता आपल्या एक माहितीसाठी सांगतो, 2012चे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये हे बदल झालाय. आता ते CFR नाही, आता कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स नाही, कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स म्हणून आता त्याच्या हे नावकरण झालेलं आहे. ट्रू कम्युनिटी राईट्स सेक्शन 3.1 मध्ये, सेक्शन 3.2 मध्ये आहे इन्फ्रास्ट्रक्चर राईट्स. खूप लोकांना माहित असेल याबाबत. तर याच्यामध्ये 1 हेक्टर पर्यंत आपण वन जमीन या कायद्याच्या या बाबच्या अनुषंगाने देऊ शकतो, पण त्याचे काही निकष आहेत. निकष काय आहे की 75 ट्रीज, ग्रामसभाचा रिकमेंडेशन, या सगळ्या गोष्टी. आणि तिसरा बंधन आहे की फक्त ह्या 13 फॅसिलिटीज साठी आपण देऊ शकतो. त्याच्यामध्ये आणखीन आता बदल झाले, 4 फॅसिलिटीज म्हणजे 13 + 4 17 फॅसिलिटीज त्यांनी हे नोटिफाय केलेले आहेत. तर त्या नोटिफिकेशन च्या अन्वये आपण फक्त ह्या 4 फॅसिलिटीजलाच आपण देऊ शकतो. आय एम सॉरी, नॉट 4 या 17 फॅसिलिटीज. सो हे क्वेश्चन ही येऊ शकतो, याच्यामधले कुठलेही 5 किंवा 10 फॅसिलिटीज आपण नमूद करा एक्झामच्या दृष्टीने. तर ह्याच्यासाठी 3.2 मध्ये प्रक्रिया काय, हे जी प्रक्रिया आहे ती रूल्स मध्ये त्यांनी टाकलेली आहे. तर जी पण युजर एजन्सी, समजा स्कूल बनवायचं आहे तर एज्युकेशन डिपार्टमेंट ते प्रपत्र 1 मध्ये अर्ज करेल, ग्रामसभाचा ठराव तो आपला येतो RFO कडे, RFO साइट इन्स्पेक्शन करेल, फॉर्म B मध्ये आपला अहवाल देईल आणि मग त्याच्यानंतर DFO. आता DFO चा पूर्ण पॉवर ह्याच्यामध्ये देण्यात आली 1 हेक्टर पर्यंत. आणि वर्डिंग्स काय यूज केले, नॉट विथस्टँडिंग एनी प्रोव्हिजन्स इन फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट. तर हा ऍक्ट जो आहे तो FCA लाही ओव्हरराईड करतो, पण फक्त 1 हेक्टर आणि 75 ट्रीज त्याच्यामध्ये लिमिट आहे. समजा DFO किंवा DCF नी हे रिजेक्ट केलं तर ते डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीकडे जातं आणि डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचा डिसिजन जो आहे तो फायनल आहे. तर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी DFO चा डिसअप्रुव्हल ला मान्य करू शकते किंवा ते रिजेक्ट करून त्याला अप्रूव्ह करू शकते. सो हे आहे. पण ह्याच्यामध्ये ज्या पर्पज साठी जागा दिलेली आहे, समजा शाळा बांधायची, तर फक्त शाळा बांधू शकतो आपण, आणखीन त्याचं काय करू शकत नाही. दुसरा याच्यामध्ये एक आणखीन महत्वाचं आहे की जर 1 वर्षापर्यंत काम नाही झालं तर ही जमीन जी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला परत देण्यात येईल. तिसरा मुद्दा, ही जमीन जी आहे त्याचं स्टेटस चेंज होत नाही, इट विल रिमेन फॉरेस्ट लँड. ठीक आहे. तर ह्याच्याकरता एव्हिडन्सेस जे लागतात कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स, तर हे सगळे एव्हिडन्सेस ह्याच्यामध्ये दिलेले आहे. निस्तार हक्क ह्याच्यामध्ये दिले. आता आपल्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्रभर मध्ये निस्तार जो सर्वात जुना आहे तो 1920, इफ आय एम नॉट रॉंग, 1920 किंवा 1921 चा आहे. तर सर्वात जुना निस्तार हक्काचा आपल्याकडे हा पुरावा आहे. आणि वेगवेगळे पारंपरिकरित्या त्या जागेचा ते वापर करत आहात हे त्यांना सिद्ध करावं लागेल, किंवा गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स मध्ये आहेत का की हा गाव हा वापर करत होता ही जागा. तर हे पूर्ण एव्हिडन्स, आणि ह्याच्यापैकी कुठलेही 2 एव्हिडन्स, एका एव्हिडन्सनी होणार नाही, 2 एव्हिडन्स लागतात. तो सर्वात महत्वाचा मुद्दा. दुसरा, जेव्हा पण आपल्याकडे सामूहिक वन हक्क दावे येतात तर ते आपल्याला खात्री करायची आहे की हे पारंपरिकरित्या त्यांनी वापर केलेला आहे की नाही. ओके, तर त्याचा एव्हिडन्स आपल्याला द्यावा लागतो. तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा, जे की आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये डिपार्टमेंटने मिस्टेक केली आहे की वन हक्क दावे हे ग्रामसभाला दिलेले आहेत. तर ग्रामसभाला आपण देऊ शकत नाही, कारण की हा कायदा ग्रामसभासाठी आहे का? नाही, हा कायदा आहे ST, आदिवासी आणि पारंपरिक वननिवासी करता.
तर समजा 15-20 लोकांनी किंवा 50-60 लोकांनी एसटी किंवा ओटीएफडी अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स यांनी जर अप्लाय केलं सामूहिक वन हक्कासाठी, तर त्यांना आपण देऊ शकतो. ग्रामसभाला बिलकुल देऊ शकत नाही. ठीक आहे, ही गोष्ट आपण क्लिअर असणं आवश्यक आहे. गडचिरोलीमध्ये खूप सारे जे दावे आहेत CFRचे ते ग्रामसभाच्या नावाने दिलेले आहेत. सो दॅट इज रॉंग ऍज पर ऍक्ट. मग ह्याच्यामध्ये जे बघा कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स किंवा वनहक्क दावा हे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस साठी आहे. तर ह्याच्यामध्ये जे मेडिसिनल प्लांट्स असो किंवा आवळा, हिरडा, बेहडा, बांबू, तेंदू हे सगळ्यांसाठी आहे. पण जे आपण इमारती लाकूड किंवा जलाव लाकूड म्हणतो त्याच्यासाठी हा कायदा नाही आहे. तर त्याच्यासाठी हे आपले NTFPs किंवा मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस एक लिस्ट बनवणं आवश्यक आहे. या कायद्यान्वये जर आपण बघितलं की ड्युटीजही दिलेल्या आहेत, तर ड्युटीज काय की शाश्वतरित्या याचा वापर करणे आवश्यक आहे. तर ह्याच्याकरता एक कॉन्सेप्ट आहे, हे आपल्यालाही माहित असणं आवश्यक आहे, म्हणून मी इकडे टाकलं एक सस्टेनेबल हार्वेस्टिंग लिमिट्स. म्हणजे समजा एका भागातून जर एका वर्षामध्ये 100 किलो आवळा भेटतोय, तर पूर्णच्या पूर्ण 100 किलो आवळा आपण घ्यायचा का नाही, तर आपल्याला एक ठराविक क्वांटिटी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून दुसरे वाईल्ड लाईफलाही हे भेटू शकेल आणि ह्याचं हे जे साधन स्रोत आहे, साधन संपत्तीचं आपण जास्त दोहन एक्सप्लॉयटेशन नाही करू. तर हेही लिमिट्स आपल्याला करणं आवश्यक आहे. नॅशनल पार्क आणि सँच्युरी बघा, नॅशनल पार्क आणि सँच्युरीमध्ये CFR बाबत थोडी कॉन्ट्रोवर्सी आहे. नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह मध्ये त्यांनी दिलेलं आहे, कोर एरियामध्ये CFR दिलेलं आहे, पण ह्याच्याबाबत कायद्यामध्ये अजून सुस्पष्टता नाही आहे. तर आपले ऑब्जेक्शन्स इन रायटिंग द्या की सुप्रीम कोर्टचा जो जजमेंट आहे 1996 मध्ये, नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास कॅन बी रिमूव्ड फ्रॉम सँच्युरी ऑर नॅशनल पार्क विदाउट प्रायर परमिशन ऑफ सुप्रीम कोर्ट. तर त्याचा आपण हे देऊन ह्याच्यामध्ये आपलं ऑब्जेक्शन्स पुटअप करू शकता. आणि सर्वात महत्वाचं, हे अंमलबजावणी करताना एक मॅनेजमेंट प्लॅन पण बनवावा लागतो ग्रामसभाला. जसं आपला वर्किंग प्लॅन आहे तसंच एक मॅनेजमेंट प्लॅन याच्यामध्ये दिलेला आहे. 2008च्या रूल्स मध्ये दिलंय, 2012च्या. त्याचं कन्झर्वेशन मॅनेजमेंट प्लॅन असं त्याचं टर्मिनॉलॉजी आहे. तर ते ग्रामसभाला बनवणं आवश्यक आहे, कारण की ह्या प्लॅन मध्ये स्पष्टता येईल. नाहीतर काय की बांबू अवेलेबल आहे 100 हेक्टर मध्ये, पूर्ण कापून टाका. पण पूर्ण कापून टाकलं, क्लिअर फेलिंग केले, तर पुढच्या वर्षी बांबू भेटणं मुश्किल आहे. तर ते न करता जे आपलं एबीसीचं जे ग्रेडिंग आहे आणि 1/3 बांबूच आपण घेतो, 3rd इयरचा बांबूच घेतो, तर अशा प्रकारचं आपण प्लॅनिंग याच्यामध्ये टाकलं तर काय होईल की ते फॉरेस्टचा हेल्थ साठीही चांगलं आहे आणि पुढे जाऊन त्याचं गावकऱ्यांना कमी पडणार नाही की एकदाच आपण कापून टाकलं, आता पुढच्या वर्षी काही भेटत नाही. अशा प्रकारची घटनाही घडायला नको. तर आपल्याला लाईव्हलीहूड आणि कन्झर्वेशन हे दोघंही बघायचे आहेत आणि त्याच्याकरता एक मॅनेजमेंट प्लॅन, जसं आपला वर्किंग प्लॅन आहे, मॅनेजमेंट प्लॅन असणं आवश्यक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं जस्ट एक ब्रीफ रिव्हिजन की हा ऍक्ट कसा आला, ह्या ऍक्टचा प्रिएम्बल काय, ऍक्टचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, वेगवेगळ्या राईट्स काय आहेत, इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स, कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स. कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स मध्ये ट्रू कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स आणि दुसरा आता इन्फ्रास्ट्रक्चरल फॉरेस्ट राईट्स. आता आपण बघूया ह्या जो कायदा आहे त्याचे महत्वपूर्ण सेक्शन्स. हा सेक्शन्स आपण नेहमी लक्षात ठेवा. कलम 13 आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. आता लोक आपल्याला म्हणतात किंवा जे राजकीय लोक आहेत, मिनिस्टर, तेही म्हणतात की आता वनपट्ट्या देण्याचा हे आहे आणि डिपार्टमेंटचा किंवा आपल्या फॉरेस्ट ऍक्ट जे आहेत ते आपण लावू नाही शकत. मग त्यांना फक्त ही कलम दाखवायची आणि ही कलमचा महत्वपूर्ण मुद्दा काय आहे की ह्याचे जे तरतुदी आहेत, म्हणजे वन कायद्याच्या जे तरतुदी आहेत, तर त्या दुसऱ्या कुठल्या कायद्यालाही अडवू शकत नाही. दे शॅल बी, शॅल वर्ड यूज केलाय. शॅल म्हणजे कंपल्शन आलं इकडे. शॅल बी इन ऍडिशन अँड नॉट डेरोगेशन. याचा अर्थ हे आहे की दुसरा कुठलाही कायदा लावण्यापासून आपल्याला कायदेशीर कुठलीही प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये नाही आहे. ओके,
पण जेव्हा आपण दुसऱ्या प्रोव्हिजन्स लावतात तर तेही आपण खूप स्टडी करून आणि खूप त्याच्या बारकाईने अभ्यास करूनच लावा. कारण की एक मी आपल्याला अजून सांगतो, प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट आहे. तर त्या अॅट्रॉसिटीज ऍक्ट मध्ये त्यांनी एक संशोधन केलेलं आहे. तर त्या संशोधन मध्ये की जर कुठल्याही वनहक्क धारकाला इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट असो किंवा कम्युनिटी फॉरेस्ट राईट असो, तर त्याला आपण आपला हक्कापासून जर आपण दूर केलं, जर आपण कुठला अडथळा आणला, तर त्याच्यावरतीही अॅट्रॉसिटीज ऍक्ट लागू शकते. ठीक आहे. तर हा एक अमेंडमेंट आहे, आपण नेटवरती शोधू शकता. इफ आय एम नॉट रॉंग, 2013चा हा अमेंडमेंट आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा पण ही आपण फॉरेस्ट ऍक्ट किंवा दुसरेही कलम लावतात, जेव्हा व्हायलेशन होतं, तर ते आपण खूप काळजीपूर्वक लावा, अन्यथा अॅट्रॉसिटीज मध्येही आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. तर जस्ट आपल्या माहितीसाठी. सो कलम 13 इम्पॉर्टंट आहे. दुसरा इम्पॉर्टंट कलम फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या दृष्टीसाठी आहे कलम 5. कलम 5 काय आहे की ग्रामसभाची ड्युटीज काय आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे. तर फक्त त्यांना हक्क भेटला आणि ते मोकळे झाले अशातला प्रकार नाहीये. हा ऍक्ट नी त्याचे काउंटर बॅलन्स साठी हे ड्युटीज दिलेले आहे. प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ, फॉरेस्ट आणि जे वेगवेगळे कॅचमेंट एरियाज आहेत, म्हणजे जे वॉटर सोर्सेस आहेत, त्यांनाही प्रोटेक्ट करणं. तर एकंदरीत कन्झर्वेशन, आपण संवर्धन, वनाचं संवर्धन आणि वन्यजीवांचं संवर्धन कसं करू शकतो त्याच्यासाठीही यांना बाध्य करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ड्युटीज. तर कलम 13 आणि कलम 5 डिपार्टमेंटच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता समजा ह्याच्यामध्ये कोणीही ऑफेन्स केलेलं आहे, तर कोणीही या कायद्याच्या तरतुदीचं पालन केलं नाही, तर त्याच्यासाठी शिक्षा याच्यामध्ये दिलेली आहे 1000 रुपये. ओके. आणि आपण ह्याच्यामध्ये जर आहे की तो जो ऑफेन्स आहे, कायद्याच्या तरतुदीचं पालन नाही केलेलं आहे, तर ते त्याच्या नॉलेजमध्ये होतं, ही गोष्ट असणं आवश्यक आहे. तर शिक्षा ही याच्यामध्ये विहित केलेली आहे कलम 7(1) मध्ये. मग आपल्या महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे GRC केलेले आहेत. तर हे महत्वाचे GRs आहेत. मी या सर्व GRची एक PDF फाईल केलेली आहे. प्रेझेंटेशन नंतर मी वानखेडे सर आणि बहाळे साहेबांना मी शेअर करतो, तर त्यांच्याकडून आपण घेऊ शकता. तर हे महत्वाचे GRs आहेत आपल्यासाठी. आता खूप सारे मिसकन्सेप्शन्स आहेत, खूप सारा गैरसमज आहे या कायद्याबाबत, डिपार्टमेंटमध्येही आणि बाहेरही. तर हेही आपण एकदा समजून घेऊया की हा पहिला जो गैरसमज आहे की फक्त पट्टा याच्यामध्ये देण्यात येतो, बाकी या ऍक्टचा काहीही उपयोग नाही. तर अशातलाही याच्यामध्ये हा भाग नाही आहे. हा ऍक्ट फक्त पट्टा देत नाही, पण हा ऍक्ट कशासाठी आहे की जे आदिवासी आणि पारंपरिक वन निवासी ज्यांच्यावर पिढ्यांपासून अत्याचार करण्यात आले आहेत, त्यांचे जे हक्क आहेत ते डावलले गेलेले आहेत, त्यांचे राईट्स रेकग्नाइज केले नाही केले गेले, त्यांच्यासाठी आहे. तर फक्त पट्टा वाटपसाठी नाही, पण हे जे तळागाळातले लोक आहेत, जे की खूप गरीब आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्यांना कायमस्वरूपी आपला पट्टा, आपला हक्क भेटावा आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, ह्याच्याकरता हा ऍक्ट आहे. दुसरा की हा कायदा जो आहे नवीन हक्क हे करतो. तर फ्रेंड्स, असा यातला काही भाग नाही जे एक्झिस्टिंग राईट्स आहेत. कट ऑफ डेट काय आहे? 13 डिसेंबर 2005. 13 डिसेंबर 2005 रोजी ज्यांचं अतिक्रमण होतं वन जमीनवरती, आणि ते अतिक्रमण त्यांचं 31 डिसेंबर 2007 पर्यंत त्यांच्या ताब्यात होतं, तर फक्त अशाच लोकांना हे वनहक्क अनुज्ञेय राहील. 2006 मध्ये आपण अतिक्रमण केलं किंवा आता 2021 मध्ये केलं, तर हे अनुज्ञेय राहणार नाही. तर हे नवीन हक्क नाहीये, जे आधीचेच हक्क आहेत, जे पिढ्यांपासून हक्क आहेत, पण काही ना काही कारणामुळे ते देण्यात नाही आलेले आहेत. तर ह्याच्याकरता
हा कायदा आहे, नवीन हक्क बनवण्यासाठी नाही आहे. तिसरा की हे जे आपले कम्युनिटीज आहेत, जो आपला समाज आहे आदिवासी किंवा पारंपरिक वननिवासीचा, तर त्यांच्याकरता हा ऍक्ट संपूर्ण उत्तर आहे. त्यांचे जे पण प्रॉब्लेम्स आहे ऍक्टनी सोडवले जाऊ शकतात. हा अशातलाही भाग नाहीये. का? कारण की ह्या ऍक्ट मध्ये फक्त आपल्याला NTFP बाबत पॉवर्स दिलेले आहेत, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस. पण त्याच्याशिवायही खूप सारे आहेत ना, वनामध्ये खूप सारे फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत. तर त्याच्याबाबत काय वेगवेगळे फॉरेस्ट रिसोर्सेस आहेत. तर त्याच्याकरताही एक दुसरा कायदा आहे, जे आपण सोमवारी नाही, मंगळवारी बहुतेक बघूया. तो आहे पेसा कायदा. तर पेसा कायदा ही हे जे पारंपरिक वनवासी आहे त्यांच्याकरता हा इम्पॉर्टंट आहे. पंचायत एक्सटेन्शन टू शेड्युल्ड एरियाज ऍक्ट. चौथा मुद्दा की हा जो कायदा आहे तो जंगलाचा नाश करतो आहे आणि याच्यामुळे आपलं जंगल नाहीसं होणार आहे. काही भाग नाहीये. ऍक्च्युली याच्यामध्ये काही चुकी आपली आहे, काही चुकी जनरल पब्लिकची आहे. आपण फक्त हात वर केलेले आहेत की या कायद्यामध्ये आमचा काही रोल नाहीये, तर आमचं काही घेणं देणं नाही, अशातला भाग नाहीये. कारण की शेवटी ही वन जमीन आहे. इव्हन त्याला हक्क जरी दिला तरी त्याचं स्टेटस चेंज होत नाही, त्या जमिनीचं स्टेटस चेंज होत नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, या ऍक्ट मध्ये त्यांना हक्क तर दिले आहेत, पण हक्कासोबत कलम 5 मध्ये आपण पाहिलं त्यांना ड्युटीज ही देण्यात आले. तर ते ड्युटीज करता आहेत की नाही, मॅनेजमेंट प्लॅन त्यांचा बनलेला आहे की नाही. जसं पेसामध्ये एक रिसोर्स प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्लॅन असतो, तो बनलेला आहे की नाही. तर ह्याची खबरदारी आपल्याला घेणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा याच्यामध्ये एक सांगतो की बघा, आजकाल लोकशाही डेमोक्रेसी आहे. तर आता जुना काळ राहिला नाही की फक्त आपले जे फॉरेस्ट गार्ड्स होते की या क्षेत्रामध्ये जायचं नाही. तर अशा प्रकारचा जो दंडाराज आपण म्हणतो हिंदीमध्ये, तो आता राहिलेला नाहीये. आपल्याला लोकांना सोबत घ्यावं लागेल. कारण की लोकशाहीमध्ये, आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, तर ह्याच्यामध्ये वनाच्या आसपास किंवा वनावरती आधारित लोकांचा एक आकडा समोर आलेला आहे, आणि तो आकडा खूप मोठा आहे. जवळपास 20 कोटी, 200 मिलियन, 20 कोटी लोक वनावरती डायरेक्टली और इनडायरेक्टली आधारित आहे, किंवा जे फ्रिंज विलेजेस मध्ये त्यांचं वास्तव्य आहे. तर एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनना आपण जे फॉरेस्ट गव्हर्नन्स म्हणतो, ही नवीन टर्मिनॉलॉजी आहे, फॉरेस्ट गव्हर्नन्स पासून आपण दूर ठेवू शकत नाही. सो वी हॅव टू इन्क्लूड जनरल पॉप्युलेशन फॉर मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस. चौथा मुद्दा ह्याच्यामध्ये लॉजिक हे आहे की एका फॉरेस्ट गार्ड किंवा बीट गार्डकडे ऑन अन ऍव्हरेज 5 ते 7 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असतो. तर हा जो एरिया आहे हा खूप मोठा आहे, आणि एकट्याने हे याचं मॅनेजमेंट करणं ते आवश्यक पॉसिबलच नाहीये. तर त्याच्यामुळे लोकांचा सपोर्ट आपल्याला घ्यावं लागतं. पाचवा मुद्दा, आपलं वनधोरण आहे, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988. तर नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988 मध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलं आहे की वनाच्या रक्षणा व संवर्धनासाठी आपण स्थानिक लोकांचा, लोकल पॉप्युलेशनचा आपण सहभाग घ्या. तर तेही आपल्याला एक मॅन्डेशन झालेलं आहे. तर हा ऍक्ट आपण असं बघू नका की अतिक्रमण लोक करतात आणि त्याच्यामुळे वन जमीन जाते, पण अतिक्रमण सोबतच त्यांचे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्या रिस्पॉन्सिबिलिटीज बाबत आपल्याला त्यांना जागृत करणं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, पण कंटिन्युअस जर आपण एफर्ट्स घेतले तर तेही त्याचा यूज त्यांनाही समजेल, आणि ह्याच्यातून काही सक्सेस स्टोरीज ही बनतील. पण जर आपण टोकाची भूमिका घेतली याच्यामध्ये, तर टोकाची भूमिका एका डेमोक्रेसीमध्ये चालत नाही, आणि स्पेशली या कायद्यानंतर त्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झाले आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, गडचिरोलीमध्ये अशा ग्रामसभा आहेत की जंगलातून आपण बांबू नेला तर ते अशा प्रकार समोर आले, ट्रक अडवतात की आमच्या जंगलातून, आमचं वर्ड आहे आमच्या जंगलातून तुम्ही बांबू कसे नेतात, आमची परवानगी घेतली का. काही ठिकाणी असं आलंय की आपला गार्ड जेव्हा फॉरेस्ट मध्ये जातो तर ते म्हणतात की आमची परवानगी घेतली आहे की नाही, तुम्ही फॉरेस्ट मध्ये कसे जातायत.
ठीक आहे. तर लोकही आपल्याला जागरूक झाले आहेत आणि आपण शेवटी पब्लिक सर्वंट आहोत, तर त्या दृष्टीने हा ऍक्ट कडे एक नकारात्मक वृत्तीने न पाहता आपण सकारात्मक वृत्तीने जर पाहिलं तर त्यातून एक चांगला होऊ शकतो. चांगला कसं, आपला मेन आहे की सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट मेन एजेंडा आहे. आणि सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट साठी जे आजूबाजूला लोक आहेत त्यांना आपण लाईव्हलीहूड देणं, त्यांचं उदरनिर्वाहाबाबत जर आपण अश्युरन्स घेतलं किंवा अश्युरन्स दिलं त्यांना, तर तेही आपल्या फॉरेस्ट कन्झर्वेशन मध्ये चांगला हातभार लावतील. तर NTFP चा पूर्ण विक्रीचा आणि कलेक्शनचा अधिकार ह्या कायद्यान्वये ग्रामसभाला देण्यात आले आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना टेक्निकल इनपुट दिले, त्यांची मदत केली, तर त्याच्यामार्फत त्यांचंही राहणीमान चांगलं होईल. राहणीमान चांगलं झालं तर मग ते फॉरेस्ट कन्झर्वेशन मध्ये आणखीन जोमाने पार्टिसिपेट करतील. तर वेळ आता अशी आलेली आहे की यू हॅव टू इन्क्लूड, पॉलिसी पण तशीच आहे, नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी, कायदाही तसा आहे, वेगवेगळे GR आले तेही आहे. आणि ह्याला एक आपलं आपण एक्सटेन्शन ऑफ JFM आपण समजू शकतो, जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंटचा हा एक एक्सटेन्शन आहे. तर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने हा पाहिलं तर हा कायदा जो आहे तो डिपार्टमेंटसाठी खूप बेनिफिशियल आहे. फक्त थोडं ऍक्ट आपल्याला करण्याची गरज आहे. हे काही इम्पॉर्टंट बुक्स आहेत किंवा इम्पॉर्टंट लिटरेचर आहे, इंटरनेटवरती आपण बघू शकता फॉरेस्ट राईट्स ऍक्ट्स अँड गाईडलाईन्स बाबत. तर इम्पॉर्टंटली ह्या ऍक्टच्या वेगवेगळे जे प्रोव्हिजन्स आहेत ते प्रोव्हिजन्स आपण बघा आणि त्या प्रोव्हिजन्सचं परत परत वाचन करा. आपलं क्लॅरिटी असणं आवश्यक आहे. एक्झाम तर एक्झाम मध्ये आपण आरामशीर पास होऊ शकता. दॅट इज नॉट द मेन इश्यू. मेन इश्यू आहे कारण की आपण सगळे यंग आहात, आपलं 20-30 वर्षांचं कॅरियर आहे, तर हा ऍक्ट बद्दल आपल्याला प्रॉपर माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून यांचा दुरुपयोग जो आहे होऊ शकत नाही. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट शुड बिकम अन ऍक्टिव्ह स्टेक होल्डर इन इन दिस. हा ऍक्ट आणि बायोडायव्हर्सिटी ऍक्ट हे दोन ऍक्ट असे आहे की ज्याच्याने जे आपले विलेज लेवलच्या कमिटीज आहेत किंवा लोकल कमिटीज आहेत त्यांना खूप पॉवर देण्यात आलेली आहे. ओके, सो एकदम ब्रीफ मध्ये हा आपला एक छोटासा इंट्रोडक्शन होता. तर ह्याच्यानंतर आपण फॉरेस्ट रूल्स बाबत बघूया, पण त्याच्या आधी जर आपले काही क्वेश्चन्स असतील फ्रेंड्स तर आपण हे क्वेश्चन्स विचारा, मग नंतर आपण फॉरेस्ट रूल्स मध्ये आपण जाऊया. So the floor is now open for questions. Yes, please. सर, हो, जय हिंद सर. हा जय हिंद. सांगा ना. सर, माझ्या श्रीगोंदा रेंजमध्ये माळढोक पक्षी अभयारण्य श्रीगोंदा रेंजमध्ये ओके. जे पठारावरती जमीन आहेत, बऱ्याच लोकांच्या मालकी जमीन आहेत आणि स्लोपिंग एरिया प्रादेशिककडे आहे आणि जो मैदानी प्रदेश आहे तो अभयारण्याकडे आहे. परंतु जो रोड जात आहे पूर्वापार, तर तो फक्त आपण ऑन पेपर घेतलेला नाहीये, परंतु तो पूर्वापार चालत आलेला आहे. तर त्यांना कंपल्सरी जे हक्क पाहिजे तो रस्त्यासाठी, पठारावरती जाण्यासाठी, तर तो कसा त्यांना प्राप्त करून घेता येईल? हो, तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण चेक करा टोपोशीट्स. जे सर्वात जुन्या टोपोशीट्स आहेत ते 1972 आहे. तर टोपोशीट वरती हा रस्ता होता का, पहिली गोष्ट. आणि दुसरा, त्यांना जर हक्क द्यायचा आहे तर 3(2) मध्ये आपण हक्क देऊ शकतो, कारण की त्याच्यामध्ये रोडची पण प्रोव्हिजन आहे. आणि ह्याच्यामध्ये एक ऍडिशन असं सांगतो की जर कच्चा रस्ता असेल तर त्याला ते पक्काही करू शकतात, कारण की वर्डिंग कसं आहे, नॉट विथस्टँडिंग एनी प्रोव्हिजन्स इन FCA. तर ह्याला पक्का रोड ही ते करू शकतात. तर त्यांना सांगा पहिले तर खातरजमा करा की ते रोड 1 हेक्टर मध्ये येतो का. दुसरं, त्याच्यामध्ये 75 ट्रीज पेक्षा जर ट्री फेलिंग जर आहे तर 75 ट्रीज पेक्षा जास्त फेलिंग नको. आणि त्यांना 3(2) मध्ये प्रस्ताव सादर करायला सांगा, तर ते कायमस्वरूपी त्यांना हक्क आपण देऊ शकतात आणि तेही कायदेशीर. पण 1 हेक्टर पेक्षा जर जास्त असलं तर मग आपल्याला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट मध्ये ते टाकावं लागेल. उमेश सर, यांच्या ज्या प्रश्नामध्ये एक हे आहे की दॅट एरिया डज नॉट हॅव एनी ट्रायबल्स.
ओके. Yes, sir. आणि ते शेड्युल्ड एरिया पण नाही आहे, ट्रायबल्स पण नाही आहे, आणि नो इंडिव्हिज्युअल राईट्स हॅव ऑल्सो बीन गिव्हन इन दॅट एरिया. सो विथ Sir. दॅट बॅकग्राऊंड, वेदर 3 प्रोव्हिजन अंडर 3(2) आर अप्लिकेबल टू दिस एरिया. येस सर. तर अशा प्रोव्हिजन्स मध्येही सर माझ्या मते 3(2) ऍप्लिकेबल आहे, कारण की कुठेही असं लिहिलेलं नाहीये की तिकडे ट्रायबल्स असायला पाहिजे किंवा OTFD असायला पाहिजे. सो इन द लार्जर इंटरेस्ट, इन द लार्जर पब्लिक इंटरेस्ट सर आपण हे द्यायला माझ्या मते तर काही हरकत नाहीये कायदेशीर. हा, दुसरं एक अजून आलं की अशा ज्या एरियाज आहेत, सर. एरियाज मध्ये फॉरेस्ट इज फ्रॅगमेंटेड. सर. So now there is a trend that people want to connect. Suppose one road is there, which is around 50 kilometers. सर. But there are number of villages in the way. सर. So every village is making one 2 kilometers, 3 kilometers proposal under 3(2), सर. so that it does not exceed 1 hectare. सर. So that way they are fragmenting, and it is possible also. Like Sir. in 5 kilometers, if they just have a width of suppose 20 meters, so they can be always less than 1 hectare. So Sir. this trend is also happening. Actually, the road is around 40-50 kilometers, but Sir. every village on the way is putting up this proposal under 3(2). How this can be justified, or whether it cannot be justified? No, sir. To my understanding, this cannot be justified, because ultimately we would be at the receiving end. Instead of that, they need to be asked to put up the proposal in Forest Conservation Act, sir. So we are insisting, but they are saying what is wrong in, because every village is giving an independent prastav, and they prepare estimate also like that, only Sir. restricted to that area. Sir, we can take up a view, because this is a continuous road. So that is why fragmentation of this kind cannot be allowed, because ultimately if you see the entire area is exceeding 1 hectare. And so what happens is that if someone complains regarding this, then we are at the receiving end. We would be in difficulty. So I don't agree, sir, that we should give such approval to such proposal in fragmentation. So everybody should actually reject this, and Sir. after we reject, the appeal lies with the collector under Sir. 3(2). Yes, So sir. let them take the decision. Yes, sir. The thing is that whatever we have, our objections are, sir, we have to put it on paper. Ultimately, the competent authority will take the decision, but at least our concerns should be reflected on paper, sir. Right. Sir. Sir, thank you, sir. अजून कुठले प्रश्न की आपण मग फॉरेस्ट सर जी हा बोला ना. हा सर, मी म्हणजे मँग्रोव सेल मधनं RF बोलतोय. तर त्याच्यामध्ये असं आहे की सर, आपले एक मँग्रोव सेल जे स्थापन झालंय आणि आपल्याला जी जमीन लँड आली ही 2012च्या नंतर आपल्या ताब्यात आली, रिझर्व्ह म्हणजे फॉरेस्ट म्हणून सीजन 4, आणि त्याची आता सेक्शन 20 पण झालेली आहे. आणि इथं काय झालंय सर, बरेचसे लोकांचे जे मासेमारी मच्छीमार कम्युनिटी आहे त्यांचे पूर्वीपासून ते पॉन्ड आहेत, फिशिंग पॉन्ड, आणि ते पॉन्ड जेव्हा जागा ताब्यात घेतली त्या मॅपवरती सुद्धा दाखवलेले आहेत. ओके. परंतु आता काय झालं, वन संबंधी अधिकाऱ्याने ते काय त्यांचे कन्सिडर केले नाही, आणि आता सेक्शन 20 पण केलं त्यांचं. पण अशा वेळेला ही कम्युनिटी लोक जे आहे, म्हणजे कोळी कम्युनिटी, वन हक्क दावा दाखल करू शकतात का आता? हो, ते वन जमीन असल्याने ते हक्क टाकू शकतात, आणि ह्याच्यामध्ये वन जमीनचा जो डेफिनेशन आहे RF, PF अँड ऑल्सो लँड्स इन नॅशनल पार्क अँड सँच्युरीज, तर ते हक्क डेफिनेटली ते दावा दाखल करू शकतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला जो निस्तार हक्क पत्र आहे 1920 किंवा 21चा तो बघावा लागेल. पण वन जमीन असल्यामुळे ते निश्चितच ते करू शकतात, जरीही त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरनी, पण दे हॅव एव्हरी राईट. सर, ही जमीनच आपल्या ताब्यात म्हणजे फॉरेस्ट डिक्लेअर 12च्या नंतर झालेली आहे सर. Umesh, earlier it was not a forest land. Now that after 2012 it was with us, then we
got this process of Section 4 and 20 done, and finally declaration under Section 20 as RF. So that's what he wants to ask, I suppose. So, so I don't see any problem in them putting up the claims, since now it is forest land. So, but this has to go to the top, because legal considerations are involved. So this has to go to legal and judiciary departments for opinion. Yes, very true. आणि थँक्यू सर. कोकरेचे सर. मला एक सांगा, जी सर. तिथे काय विलेज एरियाज आहेत की नाही, महानगरपालिका सर, महानगरपालिका आहे ना? हो. तिथे अजून वन हक्क समित्या पण स्थापन नसतील? नाही सर. हा, तर एव्हरी प्रपोजल हॅज टू मूव्ह थ्रू मतलब ग्रामपंचायत, तिथली ग्रामपंचायत मध्ये येत नाही. मग आता कॉर्पोरेशन करतं का हा प्रस्ताव? नाही, अजूनपर्यंत सर आहे ना, काय झालेलं आहे, कोणी पण तो हा विषय आहे ना सर, इन फ्युचर मध्ये भविष्यात उठणार आहे. कारण का ते फिशर अजूनपर्यंत काही हे झाले ना, पण जेव्हा त्यांना हटवायला जाऊ आपण, त्यावेळेला हा विषय तिथं उठणार आहे सर, बरेचसे लोकांमध्ये मोठा होणार आहे. आणि ते सर 1-2 नाहीये, ते कमीत कमी 1000-2000 पॉइंट आहेत सर तिथं. येस. मला वाटतं तो म्हणजे हा जो इश्यू आहे तो फ्लॅग ऑफ करायला पाहिजे गव्हर्नमेंट लेवलला, अँड वी शुड बी इन प्रिपेअर्डनेस. कारण पुढे नंतर एकदम हातापायला आल्यावर टॅकल करण्यात काय अर्थ नाही. सर नमस्कार सर. हा, नमस्कार. सर मी सुद्धा मॅंग्रोव्ह सेल मधूनच आहे. ह्या रिझर्व्ह फॉरेस्टची नोटिफिकेशनची प्रोसेस चालू झाली आहे काही ठिकाणी, म्हणजे सेक्शन 4 झालेला आहे, परंतु अजून सेक्शन 20 झालेला नाहीये. मग ह्या बिटवीन द प्रोसेस कोण फॉरेस्ट राईट साठी म्हणजे दावा दाखल करू शकत नाही ना? नाही, पण त्याचं जे आहे सेक्शन 4 ऑलरेडी झालेलं आहे ना. सेक्शन 4 झालेला आहे सर, बट सेक्शन 20 ची प्रोसेस चालू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हिअरिंग फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे ही पेंडिंग असेल. तर या प्रोसेसमध्ये फॉरेस्ट राईटच्या अंतर्गत आपल्याकडे कोण दावा दाखल नाही करू शकत, म्हणजे की डायरेक्टली त्यांनी फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे जावं. नाही, त्याच्यामध्ये बघा, फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे ते डेफिनेटली जाऊ शकतात, पण त्यांनी रिजेक्ट केलं तरीही जो आहे हा एक स्पेशल ऍक्ट आहे. तर स्पेशल ऍक्ट मध्ये ते नंतरही आपला क्लेम करू शकतात. बेसिकली हा ऍक्ट कशासाठी आला, की अशा प्रकारचे जेव्हा सेटलमेंट्स होतात तर त्यावेळी जे वनातील जे लोक आहेत त्यांचा हक्क प्रॉपरली प्रॉपर असेसमेंट आणि त्याचं कोडिफिकेशन झालं नव्हतं, त्याचा रेकॉर्ड झाला नव्हता, रेकॉर्ड ऑफ राईट्स बनवण्यात आलं नव्हतं. तर त्याच्यामुळे ते वंचित राहिले होते. तर ते वंचित राहू नये आणि कायमस्वरूपी त्यांना हक्क मिळावा, त्याच्याकरता हा कायदा आहे. सो दे कॅन व्हेरी वेल पुट अप द क्लेम्स. इवन जर डीएलसीनी खूप सारे क्लेम्स रिजेक्ट केल्यानंतरही ते अपीलला, आपल्याला माहिती असेल गव्हर्नमेंटने GR काढलाय, ते अपीलमध्ये गेलेले आहेत. जेव्हा की ऍक्ट म्हणतो की द फायनल द डीएलसी डिसिजन इज फायनल अँड बाइंडिंग. सो त्यांचं क्लेम आहे आणि ते क्लेम पुटअप करतात, तर ते कधीही पुटअप करू शकतात, इवन दो सेटलमेंट ऑफिसरनी नकार नाही तरीही. आणि उमेश, सेक्शन 4 झाल्यानंतर तसंही स्टेटस रिझर्व्ह फॉरेस्टचा त्याला आहे असं समजूनच पुढच्या कारवाई होते. येस सर. तर जेव्हा आपण A2O फॉर्म घेतो फॉरेस्ट लँड बाबत, तर त्याच्यामध्येही सेक्शन 4 झाल्याचा एक वेगळा कॉलम येतो. दॅट इज कन्सिडर्ड ॲज फॉरेस्ट लँड. ठीक आहे ना चेतना? ओके सर. आणखीन याच्यामध्ये आहे की जे निस्तार राईट्स असतात, निस्तार राईट्स ते सुद्धा फॉरेस्ट FRA अंतर्गत दिले जाऊ शकतात का इतर अधिकारामध्ये? येस. मासेमारी करणं किंवा इतर काही त्यांचे जे रेग्युलर्स जे विलेजर्स आहेत मासेमारी करणं किंवा इतर काही बोट्स वगैरे यूज करतात ते क्रीक मध्ये वगैरे, तर असे दिले जाऊ शकतात का त्यांना? हो. तर सेक्शन 4 मध्ये आपण इतर अधिकारामध्ये दिले नाहीयेत, बट इन फ्युचर त्यांनी जर मागितले तर तसे त्यांना दिले जाऊ शकतात. बिलकुल. आता हा बघा, मी हे स्लाइड आपल्या समोर ठेवतो, तर त्याच्यामध्ये कम्युनिटी राईट सच एज निस्तार बाय व्हॉट एव्हर नेम. सो हेही
त्यांना आपण देऊ शकतो. जरी रिजेक्शन झालं ते क्लेम करू शकतात आणि मग ते क्लेम तपासलं जाईल आणि जर योग्य असला त्यांचा क्लेम, त्याचं काही रेकॉर्ड असलं तर डेफिनेटली त्यांना हे दिलं जाईल. ठीक आहे ना? येस सर, म्हणजे याचा अर्थ असा आहे की फक्त मासेमारी करू शकतात, पण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बेसिसवर पॉन्ड किंवा 2-3 मेंबर्स मिळून किंवा 2-3 व्यक्ती मिळून पॉन्ड त्यांना आपण इमिडिएटली देऊ शकत नाही, जोपर्यंत फायनल त्यांचा इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट मंजूर होत नाही तोपर्यंत. नाही, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ते इंडिव्हिज्युअलीही क्लेम करू शकता आणि कम्युनिटीही करू शकतात, कम्युनिटीवरती करू शकतात. तर जर पॉन्ड आहे तर पॉन्डवरती ते मासेमारी करण्यासाठी किंवा दुसऱ्या काही पर्पजसाठी ते डेफिनेटली क्लेम्स फाईल करू शकतात. त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही. आणि हा कम्युनिटी रिसोर्स असल्यामुळे CFR राईट्स ह्याच्यावरती माझ्या मते ओव्हरऑल करतील इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स, बिकॉज दिस इज अ कम्युनिटी लँड. नमस्कार सर. हा, नमस्कार. नमस्कार सर. ओके. मी पालघरमधून बोलतोय. जी, माझा सांग. क्वेश्चन शब्दाशी सिमिलर आहे. ऍक्च्युली आमच्याकडे पेसा एरिया खूप आहे. तर येथे CFR मंजूर झालेत. ओके. तुम्ही मगाशी बोललात की ग्रामसभेची नावे होऊ शकत नाहीत. पण बरोबर. आमच्याकडे सातबाऱ्यावर ग्रामपंचायतचे नावेच हक्काच्या हक्का कंपार्ट मेंबर CFR मंजूर झाल्यात आणि इतर हक्कामध्ये ग्रामपंचायतची नावे लागलेत. आता त्यांची अशी डिमांड आहे की आम्हाला त्या ठिकाणी डेव्हलपमेंटल वर्क करायचे, म्हणजे SMC वर्क करून त्यात पाऊंड्स वगैरे तयार करून फिशिंग करायचं आहे. परत तिथं प्लांटेशन प्रोग्राम घ्यायचे आहेत आणि पोल्ट्री व्यवसाय वगैरे करायचे असे म्हणतात ह्याला लोकांना वगैरे. ओके. मग सर असं आपण अलाव करू देऊ शकतो का? पहिली गोष्ट, जर त्यांचा तो CFR एरिया आहे तर तो CFR एरिया अंतर्गत हे आपण जेही ऍक्टिव्हिटीज म्हटले, सॉइल मॉइश्चर कन्झर्वेशन वर्क, हे सगळे कन्झर्वेशनच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर हे कन्झर्वेशनच्या ऍक्टिव्हिटीज डेफिनेटली ते करू शकतात. पण ह्याच्यामध्ये आधी त्यांना एक कन्झर्वेशन आणि मॅनेजमेंट प्लॅन आपण म्हणतो, त्या रूल्सच्या आपण PPTA जेव्हा बघणार त्याच्यामध्ये आपण बघूया. सर्वात पहिलं कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन एक प्रिपेअर करावा लागेल. त्याची ग्रामसभाची अप्रुव्हल घ्यावी लागेल आणि त्याच्यामध्ये या सर्व बाबी अंतर्भूत कराव्या लागतील की हे 10 वर्षाचा प्लॅन आहे किंवा 5 वर्षाचा प्लॅन आहे, त्याच्यामध्ये या बाबी आम्ही करणार आहोत वर्षवार. तर ते एकदा आलं मॅनेजमेंट प्लॅन मध्ये तर आपण डेफिनेटली करू शकतात. दुसरी गोष्ट, पोल्ट्री किंवा बाकीचे जे लाईव्हलीहूड साठी आहे तर त्याच्या ट्रेनिंगसाठी आपण देऊ शकतो 3-2 मध्ये, कारण की 3-2 मध्ये ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी एक 13 फॅसिलिटीज त्यांनी केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांना आपण डेफिनेटली अलाव करू शकतो, पण ओनली अप टिल 1 हेक्टरच्या वरती नाही. तर सर्वात आधी ओके सर. हो, हा बघा इकडे स्किल अपग्रेड आराखडा आणि मग जर पोल्ट्री किंवा इतर व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी ट्रेनिंग सेंटर, स्किल अपग्रेडेशन आणि वोकेशनल ट्रेनिंग सेंटर ही एक तरतूद आहे याच्यामध्ये 3-2 मध्ये. तर त्याच्यामध्ये आपण देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी रोड्स वगैरे आहे तर तेही 1 हेक्टर पर्यंत काही इश्यू नाही. पण 1 हेक्टरचा जर वर असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की तो जो आहे तो आपल्याला FCA मध्ये टाकावा लागेल. ठीक आहे. जरी त्यांचा CFR सर, जरी त्यांचा CFR मंजूर असेल तरी त्यांना रोड जरी 1 हेक्टरच्या आत करायचं, त्यांना 3-2 खाली प्रस्ताव सादर करणे आहेच ना सर? येस 3-2 करता त्यांना प्रस्ताव सादर करणे गरजेचं आहे. आणि पेसा आणि CFR मध्ये खूप ओव्हरलॅपिंग आहे. तर कारण की दोन वेगवेगळ्या समिती असतात दोघांमध्ये. तर ग्रामसभा ठराव घेईल, याच्यामध्ये आयडियल वे आउट जे ग्रामसभा ठराव घेईल की पेसाची कमिटी राहील की ह्याची कमिटी राहील. कारण की आपला रिसोर्स सेम आहे पण ते 2 कायद्यांतर्गत येतं, पेसा आणि FRA. तर त्याच्यामध्ये कुठली कमिटी हे मॅनेज करेल तो ग्रामसभा कॉम्पिटंट आहे तो डिसिजन घेण्यासाठी. दुसरं गोष्ट, पेसामध्ये जो आहे पंचायतचा रोल असतो जास्त, पण FRA मध्ये आपला ह्याचा रोल आहे, ग्रामसभाचा जास्त रोल आहे. आणि पेसामध्ये एक हे विलेज डेव्हलपमेंट फंड आपण म्हणतो
ग्रामकोश, पेसाचे जो 2014चे आपण महाराष्ट्राचे रूल्स बघितले तर ग्रामकोश एक फॉर्म करावा लागतो. तर तो जो ग्रामकोश आहे तो ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये असतो आणि ते बीडीओ वगैरे त्याच्यामध्ये ते रेग्युलेट करू शकतो आणि ह्याच्यासाठी अशी काही तरतूद नाहीये. तर दोघांमध्ये हे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी आपण ग्रामसभाकडून ठराव घेऊन घ्या की पेसाची कमिटी हे बघेल किंवा CFRची कमिटी बघेल. ठीक आहे ना? ओके सर. हा, ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. उमेश, सर. अजून एक ऍड करायचं होतं. CFR अंतर्गत 3(2) मध्ये जवळजवळ आता 13+4 17 फॅसिलिटीज आपण दाखवल्या आहेत. सर, तर प्रत्येक बाबीसाठी 1 हेक्टर असं त्यामध्ये ऍक्ट मध्ये नमूद केलेलं आहे सर. फॉर ऑफ दिस प्रोव्हिजन. सर, बट वेनेवर देर आर प्रपोजल्स इन दॅट अकॉर्डन्स, ते काय म्हणतो तर आपण त्याला लॉजिकली किंवा म्हणजे थोडंसं एक्झॅक्ट किती एरिया लागणार आहे, जसं पाण्याची टाकी आणि पाणी पुरवठ्यासाठी जागा पाहिजे. सर, दे डोंट नीड 1 हेक्टर ऍट ऑल. पाण्याची सर. टाकी उभारायला काय थोडासाच एरिया लागतो. येस सर. तर ते ज्युडिशियसली त्याचा वापर व्हावा हे बघण्याचा पण आपला रोल राहील ऍज अ फॉरेस्ट ऑफिसर. बिलकुल सर, बिलकुल. तो बेसिकली एका 3(2)च्या अंतर्गत जेव्हा प्रपोजल येतात, जर ते कंबाईन करता आले, जसं स्कूल आहे, पाण्याची टाकी आहे, डिस्पेन्सरी आहे, असं ते एकत्र प्लॅन लेआउट करून मग नंतर 3(2) अंतर्गत केलेलं ते कधीही फायद्याचं राहतं. आणि त्याच्यामध्ये जर फॉरेस्ट डिपार्टमेंटने थोडाफार इनिशिएटिव्ह घेतला, म्हणजे टू कोऑर्डिनेट, आपला रोल आहे कोऑर्डिनेशनसाठी, सर, तो केला तर लोकांचं जो काही गैरसमज आहे की आपण सगळ्याला विरोध करतो तो पण राहणार नाही. तर ते कलेक्टिव्हली, जसं आपण इको डेव्हलपमेंट विलेजेस किंवा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गावं घ्यायचो, तर त्यावेळी एकंदर सगळ्याचा विकासाचा आराखडा तयार करायचा. तसंच जर प्रत्येक गावाचा विकास आराखडा निश्चित झाला आणि त्यामध्ये मग ह्या सगळ्या फॅसिलिटीज विच आर लिस्टेड अंडर 3(2) त्या एकत्र करून मिनिमम एरियामध्ये करता आलं तर ते जास्त सोयीचं राहील. सर, बिलकुल सर, ऍब्सोल्युटली. आणखीन काय प्रश्न आहेत की आपण फॉरेस्ट? हा, प्लीज सांगा. हा, नमस्कार सर. नमस्कार सर. हा सर, माझा प्रश्न असा होता सर, 3(2)च्या अंतर्गत शाळेसाठी प्रस्ताव सादर केलेला होता. ओके. तर ती शाळा जी होती तर ती आदिवासी शाळा आहे. हो. आणि ती शाळा जी आहे विना अनुदानित आहे. ओके. तर त्याच्यामुळे तो प्रस्ताव असं ऍक्च्युली ग्रामपंचायतीने त्यांना एक 10 गुंठे क्षेत्र दिलेलं आहे त्या शाळा बांधकाम करण्यासाठी. पण तो शाळेचं अतिक्रमण टोटल असं 20 गुंठ्यावरती आहे. मग त्यांनी शाळेनं जे आहे प्रस्ताव बनवला होता 3(2)च्या अंतर्गत आणि आपण तो पाठवला होता. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीने तो रिजेक्ट केलेला सर, कारण की ती शाळा अनुदानित असली पाहिजे असं त्याच्यावरती त्या शाळेचं म्हणणं आलेलं आहे. नाही, ही शाळा अनुदानित पण असली तरी नाही देता येणार इफ इट इज ओन्ड बाय सम प्रायव्हेट एजन्सी. गव्हर्नमेंटचे साठीच हे आहे. म्हणजे जसं आता आपण हे देतो ना लँड पाणी पुरवठ्यासाठी असेल, तर जे पाणी पुरवठ्याचं शासकीय योजना आहे त्यासाठी, इंडिव्हिज्युअल याच्यासाठी नाही देता येत. येस. पण त्याची आदिवासी शाळा सर तिथं फक्त म्हणजे विना अनुदानित आहे म्हणजे असं. बरोबर आहे, ती आदिवासी शाळा नावापुरती आदिवासी शाळा आहे, पण ती खाजगी व्यक्तीतर्फे असणार ना. हा, येस सर, येस. शासकीय आदिवासी शाळा असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग त्यांना देतो आपण. पण खाजगी व्यक्ती, आता बऱ्याच लोकांनी आदिवासी शाळा काढलेल्या आणि कधी काही त्यातल्या अनुदानित पण आहे. तशा अनुदानित असल्या तरी तुम्हाला 3(2) मध्ये नाही देता येणार, अनलेस जिल्हा परिषदची शाळा आहे किंवा ट्रायबल डिपार्टमेंटची शाळा आहे तरच आपल्याला. त्यांना आपण स्पष्टपणे सांगा की जर आपल्याला जागा पाहिजे तर फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट FC अंतर्गत आपण प्रस्ताव सादर करा. आणि की जसं सरांनी सांगितलं की हे फक्त गव्हर्नमेंट साठी आहे, गव्हर्नमेंट डिपार्टमेंटसाठी. त्यांना सांगा FCA मध्ये आपण टाका. चालेल सर, ठीक आहे, थँक्यू. ओके, वेलकम. सर नमस्कार, मी पालघर जिल्ह्यातून बोलते. हा, नमस्कार जी. सर, सेटलमेंट ऑफिसरने एखादी जागा रस्ता म्हणून दिलेली असेल तर तिथे आपल्या डिपार्टमेंटची समजा टॉपिंग करण्यासाठी, डांबरीकरण करण्यासाठी त्याला नव्याने परमिशन घ्यावी लागते का, की तसं केलं तर कन्झर्वेशनचा भंग होतो? हो, कन्झर्वेशनचा डेफिनेटली भंग होतो, कारण की जरी सेटलमेंट ऑफिसरनी त्याला हे केलंय तर ते फक्त राईट दिलंय, पण ओनरशिप जी आहे ती फॉरेस्ट डिपार्टमेंटचीच आहे.
तर डेफिनेटली फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टचा भंग होतो. पण समजा जर ती 1 हेक्टरपेक्षा कमी आहे तर 3-2 मध्ये आपण गावाच्या सुविधेसाठी देऊ शकतो आणि त्याला ब्लॅक टॉपिंगही करू शकतो. कारण की नॉट विथस्टँडिंग एनी ऑफ द FCA प्रोव्हिजन्स असं त्याच्यामध्ये वर्ड आहे. बट जर 3-2 मध्ये आपण नाही देत आहात आणि ब्लॅक टॉपिंग करायचे तर FCA परमिशन लागेलच. येस सर. हो. थँक्यू सर. ओके. हॅलो. हा सर, बऱ्याच वेळेला ज्या काही विलेज फॉरेस्ट राईट कमिटीच्या सभा होतात, हा त्या सभा होतच नाही, कागदावरतीच फक्त दाखवल्या जातात, घराघरात जाऊन सह्या घेतल्या जातात. म्हणजे ऍक्च्युअल जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती प्रोसेस न करता फॉरेस्ट राईट क्लेम केले जातात. त्यामध्ये वन विभागाचा कुठल्याही प्रतिनिधीला बोलवलं जात नाही आणि तरी सुद्धा असे राईट सुद्धा दिले जात आहेत. तर याला आपला वन विभागामार्फत कसा आळा घालता येईल की प्रोसेस पूर्ण आहे किंवा नाही, ते आपण कुठे चेक करू शकतो? हो, ते आपण प्रत्येक लेवलला चेक करू शकतो. पहिला मुद्दा, सर्वात लोअर जी कमिटी आहे ती फॉरेस्ट राईट्स कमिटी आहे ग्रामसभा अंतर्गत. तर ते त्याच्यामध्ये चेकिंग करता ग्रामसभाचे लोक असतात, ट्रायबल डिपार्टमेंटचे लोक असतात, तलाठी असतात आणि आपलं फॉरेस्ट गार्ड किंवा फॉरेस्टर असतो. तर पहिली चेकिंग तिकडे असेल. जर आपल्याला नाही बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये तर SDLC ला जेव्हा प्रस्ताव जातो तेव्हा आपला ACF ऑब्जेक्शन घेऊ शकतो की आमच्या डिपार्टमेंटला बोलवलं नाहीये. जनरली ते असं करत नाही, कारण की त्याच्याकरता GPS मॅप लागतो आणि GPS हाताळणं हे फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटलाच माहिती आहे. खूप सारे माझेही अनुभव आहेत की रेव्हेन्यू डिपार्टमेंटलाही माहित नाही, ट्रायबल डिपार्टमेंटला सोडूनच द्या. सो दे नीड अस GPS साठी. तर आपलं जेव्हाही मोजणी करतो प्रोसेसच्या अंतर्गत, तर आपल्याला कागद तपासतो तर प्रॉपर ह्याच्यामध्ये आपण रायटिंगमध्ये आपले कमेंट्स द्यायला पाहिजे. पुष्कळदा असे होतो की आपले लोक सह्या मारून देतात फक्त. तर सह्या मारू नका. आपले जेही ऑब्जेक्शन्स आहेत ते ऑब्जेक्शन्स आपण प्लीज रायटिंग मध्ये द्या ऍट एव्हरी लेवल, विलेज फॉरेस्ट कमिटी लेवल किंवा SDLC लेवल. कारण की जेव्हा प्रस्ताव वरती जातो तर लोक प्रश्न असेच विचारतात की आपल्या खालच्या कुठल्या कर्मचाऱ्यांनी कुठलं ऑब्जेक्शन घेतलं नाहीये तर मग आपण का घेताय. त्याच्यामुळे ऍज पर आपण प्रोसिजर जा, आपल्याला जे योग्य वाटत नाहीये यू पुट इट इन ब्लॅक अँड व्हाईट. तर हे आहे. आणि एक दुसरा आपण हे करू शकतात की वन हक्क कायद्यामध्ये जे आहे असे तरतुदी आहेत, तर त्या तरतुदी अनुसार जेव्हा पण व्हेरिफिकेशन होतं तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही आपण इन्व्हॉल्व्ह करा, असं एक लेटर आपण आपल्या लेवलवरती ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतला आपण देऊ शकता. ठीक आहे ना सर? आणि सर की एखाद्या कुटुंबामध्ये सर, मी अलिबागवरून बोलतो. शासकीय जस्ट अ सेकंड, हे RFO कोर्टा काही अजून त्यांना विचारेल, त्याच्यानंतर समीर आपला घेतो. RFO कोर्टा प्लीज. एखाद्या कुटुंबामध्ये जर वडिलांनी हक्क क्लेम केला आहे आणि त्यांचा मुलगा शासकीय सेवेत असेल तर आपण त्या कारणाने, कारण उपजीविकेसाठी त्यांना दुसरं हे उपलब्ध आहे, तर अशा वेळेला त्यांचे हक्क हे करण्याचा प्रस्ताव पाठवू शकतो का? बिलकुल पाठवू शकतो. ह्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की हा जो कायदा आहे तो राईट्स रेकग्नाइज बाबत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं जर त्याच्या परिवारामध्ये कुठलाही दुसरा जर नोकरी करत असेल तर ते कारण आपण गृहीत धरू शकत नाही. दॅट कॅन नॉट बी अ बेस फॉर रिजेक्टिंग द क्लेम्स. असे मोठाचं स्पष्ट मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्सचं स्पष्ट क्लॅरिफिकेशन आहे. तर आपण फक्त आपल्याला जेव्हा प्रस्ताव आपण पाठवतात 2-3 गोष्टी चेक करायच्या आहेत. 13 डिसेंबर 2005 दिवशी त्याचं अतिक्रमण होतं का आणि 2007 ला तो ताब्यामध्ये होता का पहिला. आणि ST असला तर काही नाही, पण जर OTFD असला तर 75 वर्षापासून त्याचं तिकडे चालतं की नाही. फक्त त्या 2-3 बाबी आपल्याला बघायच्या आहेत. बाकी इतर बाबी ज्या आहेत ते आपल्याला बघण्याचं किंवा त्या बेसिसवरती रिजेक्शनचं कुठलंही आपलं ग्राउंड बसत नाही. ठीक आहे ना? इंडिव्हिज्युअल राईट आहे तर मुलगा सेवेत आहे म्हणून त्याला डावलता येणार नाही. थँक्यू सर. समीर. हॅलो सर. सर, नमस्ते सर. समीर बोलतो मी अलिबाग वरून. जी सर, एखादा वन हक्क धारक आहे, त्याचा दावा मंजूर आहे
ओके. पण त्याच्यावर आता वनगुन्हा दाखल झालेला आहे. पोचिंगचा असेल आणि अदर कुठले गुन्हे दाखल झाले असेल किंवा त्याच्या कुटुंबाच्या सदस्यावर झाले असेल, तर मग त्याचा तो हक्क आपल्याला काढून घेता येईल का? आणि काढून घेता येत असेल तर तो कसा काढून घेता येईल? नाही, त्याचा हक्क माझ्या मते तर आपण काढून घेऊ शकणार नाही, ऍटलिस्ट इंडिव्हिज्युअल लेवलवरती. पण कम्युनिटी लेवलवरती डेफिनेटली आपण एक रिप्रेझेंटेशन देऊ शकतो कलेक्टरकडे, की त्यांना असं CFR देण्यात आला होता, पण त्यांनी सस्टेनेबल मॅनेजमेंट त्याचं केलेलं नाहीये. तर त्याच्यामुळे ह्या कायद्या अन्वये सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस आणि कन्झर्वेशन रेजिमचं धोरण आहे. तर ह्या धोरणाचं पालन न केल्यामुळे आपण ह्याचं जे दावा आहे ते रिजेक्ट करा. पण इंडिव्हिज्युअल लेवलवरती त्याच्यावरती वनगुन्हा दाखल केल्या म्हणून त्याचा दावा म्हणून त्याचा जो सनद आहे ती रिजेक्ट करा, असं तर पॉसिबल नाही आहे. ऍटलिस्ट कायद्यामध्ये कुठली तरतूद मला दिसत नाही याच्यामध्ये. ओके, थँक्यू. ओके, वेलकम. हा, हॅलो. हा, होलकर मॅडम, सांगा. हा, नमस्ते सर. नमस्ते सर, मला एक विचारायचंय, जर एखादी लेडी असेल, एसटी लेडी, आणि तिने वडिलांच्या साईडवरून पण एक दावा दाखल केलाय आणि पतीच्या साईडनी पण एक दावा दाखल केलाय, तर तिचे दोन्ही राईट मंजूर करायचे का किंवा दोन्ही दावे पाठवायचे का पुढे? नाही, पण मग जर ती लेडी आहे तर तिने वडिलांच्या आणि पतीच्या नावाने कसं दावा दाखल केला? त्याच्यामध्ये ब्लड रिलेटिव्ह पाहिजे ना, तर असे काही दावे आले होते, म्हणजे लक्षात आलेलं की तिने तिकडून वडिलांच्याकडून पण तिला जमीन मिळाली होती, पण नवऱ्याच्या साईडने पण तिने दुसरा एक क्लेम केला होता. हो, तर ह्याच्यामध्ये जरी त्यांना जमीन भेटलेली आहे तरी आपण नवीन जे दावे आहेत ते आपण रिजेक्ट करू शकत नाही. मेन मुद्दा आहे की ते दावे सेम जागेसाठी आहे की डिफरंट जागेसाठी आहे? डिफरंट जागेसाठी आहे सर. डिफरंट जागेसाठी आहे, तर डिफरंट जागेसाठी ते डेफिनेटली करू शकतात अप्लाय. आणि जर त्यांच्या मग सर, ती जी आपली कंडिशन आहे एक्सिडिंग टू 4 हेक्टर, मग ती जास्त जाईल ना सर? एक्सिडिंग 4 हेक्टर पर केस आहे ना, पर केस आहे. हा, मग सर तिला जर वडिलांच्याकडून 4 हेक्टर पर्यंत जर मिळाली असेल, तर मग ती परत पतीकडून टाकेल दावा, तर ती 4 हेक्टरची कंडिशन राहणारच नाही ना सर? हा, पण तेवढं अतिक्रमण असेल तर? हो, ते आहे, पण समजा वडिलांचा जर हक्क त्यांना भेटलेला आहे 4 हेक्टर साठी, तर कायद्याअंतर्गत तो हेरिटेबल आहे, म्हणजे ते त्यांच्या मुलांना किंवा मुलींना तो देऊ शकतो. बट दॅट डज नॉट प्रिव्हेंट देम फ्रॉम अप्लाइंग फॉर क्लेम्स. तर तो एक बेसिस आपण धरू शकत नाही त्यांचा क्लेम रोखण्यासाठी. ते त्यांना क्लेम करून द्या ना, तर त्यांचा क्लेम जेन्युइन असेल तर ते एक्सेप्ट होईल, नसेल तर मग ते रिजेक्ट होईल. बट वडिलांकडून मिळाली आहे म्हणून नवीन आपण करू शकत नाही असं तर मला वाटत नाही. ऋतुजा, मग सर त्यांना आपण अटकाव कसं करणार? मग उद्या भविष्यात असेच क्लेम होत राहतील? नाही ऋतुजा, लेट मी इंटरव्हीन. हे पहा, तुम्ही वडिलांकडनं मिळाले म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर झालंय का? ते वडिलांकडनं जे मिळाले त्या व्यक्तीच्या सर वडिलांच्याकडून मिळालेले सर नावावर झालेले आहेत, आणि नंतर ती त्या म्हणजे जो एसटी ट्रायबल आहे त्याची ती सेकंड वाईफ आहे, त्याची फर्स्ट वाईफला तर मिळालंय, परत ती सेकंड वाईफ म्हणून पण तिने टाकलेलं आहे. नाही, एक सांगा, समजा त्या व्यक्तीचं नाव एक्स आहे त्या बाईचं, आणि एक्सच्या नावावर ऑलरेडी काही प्रमाणात जमीन आहे, सपोज 2 हेक्टर आहे, आणि आता तिने दावा केलेला आहे त्याच नावाने, म्हणजे एक्स नावानेच दुसऱ्या ठिकाणी किंवा तिथेच लगतचा, की माझे 2005च्या आधीचे, म्हणजे 13 डिसेंबर 2005च्या आधीचे 3 हेक्टर वरती अतिक्रमण आहे, बरोबर आहे? तर ते तिला त्यापैकी फक्त 2 हेक्टर मिळू शकेल. एकंदर तिच्या नावावर जे ऑलरेडी जमीन आहे ती गृहीत धरून मग उरलेलं जेवढं डेफिसिट आहे तेवढ्याचा हक्क दावा मंजूर होऊ शकतो. पण ह्या कंडिशनच्या आधी सांगितले आहे की 13 डिसेंबर 2005च्या आधी तिचं अतिक्रमण असावं, 31 डिसेंबर 2007ला ते म्हणजे ते अतिक्रमण अस्तित्वात असावं. या सगळ्या कंडिशन्स फुलफिल होत असेल तरच.
हा बोला सर. मला याच्यामध्ये पण एक डाऊट आहे सर. सर आपण काय म्हटलं की जो 31 डिसेंबर 2005 आणि 13 डिसेंबर 2005 आणि 31/12/2007 या ज्या 2 डेट आहेत त्या अदर म्हणजे ड्वेलरसाठी आहेत ना, एसटी साठी त्या लागू होत नाहीत ना? नाही नाही नाही, हे होलकर मॅडम हे दोघांसाठी लागू आहेत. ठीक आहे. फक्त जे ओटीएफडी आहेत त्यांचं 75 वर्षापासून वास्तव्य असायला पाहिजे, पण त्यांनाही सेम आहे की 13 डिसेंबर रोजी त्यांचा कब्जा अतिक्रमण असायला पाहिजे आणि 2007 डिसेंबरला ते त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे. तर कंडिशन सेम राहतील, तो एसटी असो किंवा ओटीएफडी असो. ओके सर, ठीक हो. आहे सर, थँक्यू. ओके. अजून proceed to rules because you Sir. have to complete exactly at Yes, sir. We can have the discussions also, sir, afterwards. So आपण rules कडे जाऊया. ओके. रूल्स जनरली ह्याच्यासाठी आपण बनवतो की कुठलाही कायदा आहे तर त्या कायद्याची अंमलबजावणी असणं आवश्यक आहे. तर ती अंमलबजावणी रूल्सच्या मार्फत होते आणि हा जो ऍक्ट आहे तो हिस्टॉरिकल इनजस्टिस बाबत आहे. तर तो हिस्टॉरिकल इनजस्टिस का होता कारण त्यावेळी कुठले नियम किंवा कायदे त्याच्या अनुषंगाने नव्हते. तर ह्याच्यासाठी हे रूल्स ही बनवलेले आहेत. आणि हे जे रूल्स आहेत ते 2 रूल्स आहेत. सर्वात पहिला जो रूल आला होता 2008 मध्ये, मग त्या रूल्स मध्ये काही सुधारणा करण्यात आली 2012च्या. तर ऍक्ट आणि ह्या 2 रूल्स आहेत, तर त्याच्या बाबतीत आपलं क्लॅरिफिकेशन असणं आवश्यक आहे. 1 मार्क्ससाठी क्वेश्चन असणार. तर या रूल्स मध्ये सर्वात एक जो आहे की ग्रामसभा म्हणजे काय, तर ग्रामसभाचं त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं आहे. आणि दुसरा की ह्या रूल्स मध्ये जे आपण ट्रेडिशनली म्हणतो ना की ग्रामपंचायत किंवा गट ग्रामपंचायत, पण जेव्हा आदिवासी लोकांना आपण बघतो तर त्यांचं एवढं म्हणजे काय कोहेसिव्ह युनिट नसतं. त्यांचं जे आहे विखुरलेल्या स्वरूपाचं हॅबिटेशन असतं. तर त्याचं वेगळं नाव, जसं पाडाज आहे, टोलाज आहेत. तर हेही डेफिनेशन ह्याच्यामध्ये यावं. तर दिस इज ऑल्सो इन्क्लुडेड इन ग्रामसभा. तर ट्रायबल्स ची वेगळी संस्कृती किंवा त्यांचं वेगळं राहणीमान असल्यामुळे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. अँड दॅट इज द रिझन वाय की याच्यामध्ये ग्रामसभा वर्ड टाकलाय, ग्रामपंचायत नाही टाकलेला आहे. कारण की ग्रामपंचायतला वेगळे मिनिंग्स येतात. सो फ्रेंड्स, FRA रूल्स जे आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचं एकतर कंपोजिशन काय आहे आणि त्याचं फंक्शन काय आहे. तर रूल 1 आणि रूल 1 कमेन्समेंट असतं, रूल 2 डेफिनेशन असतं. तर त्याच्यामध्ये न जाता आपण पुढचे रूल्स पाहतोय. रूल 3 आणि 4 ग्रामसभा बाबत आहे. मग त्याच्यानंतर SDLC रूल, पहिला जो रूल आहे तो कंपोजिशन ऑफ ग्रामसभा, म्हणजे ग्रामसभामध्ये कोण कोण असणार किंवा SDLC मध्ये कोण कोण असणार किंवा DLC मध्ये. आणि मग त्याच्या नेक्स्ट रूल त्याचे काय फंक्शन्स असणार, काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असणार. तर अशा प्रकारे प्रत्येक जो इन्स्टिट्यूशन आहे त्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये त्यांनी भाष्य केलेले आहे. आणि हे संपल्यानंतर जेव्हा आपण क्लेम सादर करतो तर त्याचं प्रोसिजर काय आहे फायलिंगसाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी आणि अंतिम निर्णय करता. तर हे रूल 11 आणि हे रूल 12 मध्ये ह्यांनी डिटेल्ड त्यांनी डिटेल प्रोव्हिजन्स टाकलेले आहेत. सो स्पष्टपणे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी डिफाईन आणि डिमार्केट करण्यात आले आहेत. रूल 13 मध्ये त्यांनी एव्हिडन्सेस टाकलेत. तर बघा, हे कुठलेही एव्हिडन्स आणि ह्याच्यापैकी कुठलेही 2 एव्हिडन्स हे आपल्याला आपण गृहीत धरू शकतो. जसं कुठलंही पब्लिक डॉक्युमेंट असलं त्या फॉरेस्ट लँड बाबत किंवा कुठले कोर्ट ऑर्डर असले किंवा कुठलेही डॉक्युमेंट असलं किंवा कुठलेही मॅप्स वरती असलं. आणि सर्वात जो कॉन्ट्रोवर्शियल आपण म्हणतो की सर्वात जो गावाचा ज्येष्ठ नागरिक आहे त्याने जर बयान दिलं तर हा थोडा कॉन्ट्रोवर्शियल आहे. पण हे सगळं एवढं एव्हिडन्सेस करण्याची गरज का असली, कारण की
वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत. जसं जे महाराष्ट्राचे ट्रायबल्स आहेत आणि जे नॉर्थ ईस्टचे ट्रायबल्स आहेत त्यांच्या कंडिशन्स आपण एक नाही म्हणू शकतो. भारतामध्ये जवळपास 3,000 पेक्षा जास्त शेड्यूल ट्राईबच्या कम्युनिटीज आहेत. तर सर्वांचं जे कल्चर आहे, त्यांचे कस्टम्स आहेत किंवा त्यांचं लँड यूज जे पॅरामीटर्स आहेत ते डिफरंट आहे. तर हे एवढे डायव्हर्सिटीला आपल्याला न्याय द्यायचा आहे या कायद्यातून आणि या रूल्सवरून. तर त्याच्यामुळे हे एवढे सारे एव्हिडन्सेस त्यांनी ओपन एंडेड जे आपण म्हणतो, ओपन एंडेड एव्हिडन्सेस त्यांनी इकडे सादर केलेले आहेत. तर ह्याच्यातील कुठलेही 2 एव्हिडन्सेस आपण गृहीत धरू शकतो ह्या राईट्स करता. So you can see lots of evidence, even हे रिसर्च स्टडीज त्यांनाही त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे एव्हिडन्स म्हणून. CFR जेव्हा येतो हे सगळे इंडिव्हिज्युअल राईट्स साठी होते ह्याच्या आधी जे बघितलं, पण जेव्हा कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स येतो तर त्याच्यामध्ये निस्तार हक्क प्रमाणपत्र सर्वात महत्वाचं आहे. आणि पारंपरिकरित्या त्या पर्टिक्युलर क्षेत्राचा ते वापर जर करत असतील कुठल्याही साठी, इरिगेशनसाठी, फिशिंगसाठी किंवा कलेक्शनसाठी किंवा चराईसाठी हे, आणि पर्टिक्युलर त्या क्षेत्रामध्ये जुने काही स्ट्रक्चर्स आहेत का, जुने कुठल्याही प्रकारचे काही ब्रिक्स आहेत का किंवा काही बिल्डिंग होते का, सॅक्रेड ग्रूव्स जे कॉन्सेप्ट आहे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, किंवा स्मशान घाट आहे का जुने. तर हे सगळे पुरावे ह्याच्यासाठी की पारंपरिकरित्या त्या क्षेत्रावरती त्या क्षेत्राचा यूज आम्ही करत होतो कुठल्याही एक पर्पज साठी. तर हे आहे. तर ह्याच्यामध्ये CFR ला जेव्हा पण आपण डील करता तेव्हा आपण खूप बारकाईने डील करा. कारण की बघा, इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट्स मॅक्सिमम 4 हेक्टर पर्यंत आपण देऊ शकतो एका ह्याच्यामध्ये. पण जेव्हा CFR येतो तेव्हा जे हजारो हेक्टर असा क्षेत्र तो ग्रामसभाच्या ताब्यामध्ये जातो. ठीक आहे. तर जेव्हाही आपण CFR देता तर सर्वात पहिलं निस्तार पत्र आहे का, आणि त्याचा पारंपरिक रित्या त्याचा उपयोग होतो आहे त्याच्याबद्दल काही डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. तर यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल आणि व्हेरी स्ट्रिक्ट फॉर मॉनिटरिंग, फॉर असेसिंग रादर दिस CFR क्लेम्स. कारण गडचिरोलीमध्ये किंवा नंदुरबारमध्ये जर आपण पाहिलं तर मॅक्सिमम एरिया आपलं CFR कडे गेला. इनफॅक्ट एक फिगर आपलं सांगतो तर आपल्याला आश्चर्य वाटेल की देशाचा जेवढा CFR एरिया दिलाय तर त्याच्यापैकी 40% क्षेत्र हा फक्त गडचिरोली जिल्ह्याचा आहे. तर यू कॅन सी द एक्सटेंट ऑफ द एरिया. ह्याच्या पुढेही एक जातो, एक हॅबिटॅट राईट्स म्हणून एक आणखीन एक नवीन त्यांनी काढलेला आहे. तो आधी ऍक्ट मध्येच इन्क्लूड होता, पण हॅबिटॅट राईट्स हा सर्वात पहिला मध्य प्रदेशमध्ये त्यांनी दिलेला आहे, ऑलरेडी दिलेला आहे. फक्त एकच केस आहे पूर्ण इंडियामध्ये हॅबिटॅट राईट्स बद्दल. आता हॅबिटॅट राईट्स जे आहे ते CFR पेक्षा पण पुढची स्टेप आहे. म्हणजे वेगवेगळे क्षेत्र जिकडे ट्रेडिशनली त्यांचा हे वापर करत होते, तर असा क्षेत्र हॅबिटॅट राईट्स मध्ये देण्यात आलेला आहे मध्य प्रदेशमध्ये. तर आणखीन पुढचा जो स्टेप आहे जो आपण NGOs वगैरे हे म्हणतो, तर त्यांचा कळ आता ह्याच्याकडे आहे, हॅबिटॅट राईट्स कडे. तर एकच केस आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, त्याच्या बाबतीत आपण इंटरनेटवरतीही बघू शकता. रूल्स मध्ये ज्या महत्वाच्या बाबी आहेत ते आपण बघूया. सर्वात महत्वाचं जे बाबी आणि द क्रक्स आहे कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन. तर हे कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन आपल्याला स्ट्रिक्टली बनवून घ्यायचं आहे आणि इंटरेस्ट घेऊन बनवून घ्यायचं आहे. ओके. कारण की हे बनवण्याने मग एक बंधन येऊन जातं, नाहीतर हॅफॅझर्डली चला 100 हेक्टर बांबूचं क्षेत्र आहे चला कापून टाकूया. पण एकदा हा प्लॅन आला तर त्यांच्यावरती बंधन येतं आणि आपणही मॉनिटर करू शकतो की 1 वर्ष मध्ये आपल्याला 30 हेक्टरच कापायचं आहे, म्हणजे परिपक्व झालेला आहे. तर हा बनवणार कोण? हा बनवणार ग्रामसभाची कमिटी. ग्रामसभामध्ये एक कमिटी बनण्याची तरतूद आहे की जे हे प्लॅन
बनवेल ते प्लॅन ग्रामसभाला देईल आणि ग्रामसभा अप्रूव्ह करेल. तर हे प्लॅन कशासाठी? सस्टेनेबल अँड इक्विटेबल मॅनेजमेंट, जे पण आपले नॅचरल रिसोर्सेस आहे. आणि महत्वाचं गोष्ट, एकदा ग्रामसभेने हे पास केलं फ्रेंड्स, तर हे जे आहे सर ते IFR ची स्लाइड चालू आहे सर, सध्या स्लाइड मूव्ह होत नाहीये. ओके, आय एम सॉरी सर. इट्स ओके. आता पुढे दिसतंय का FRA रूल्स बाबत? नाही सर. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, ही स्लाइड आता दिसते रूल्स FRA ची? येस सर दिसते सर आता. ओके, आय एम सॉरी. सो हे पहिली गोष्ट, नीड फॉर रूल्स जे आपण बघितलं, तर कारण की रूल स्पेसिफाय नव्हते आणि कायदे स्पेसिफाईड नव्हते इंग्रजांच्या काळात, तर त्याच्यामुळे हे सगळं डेप्रिवेशन ऑफ राईट्स जे आपण म्हणतो आदिवासी आणि वनवासी लोकांचं, ते झालेलं आहे. FRA चे रूल्स, हे डेट्स आपण लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2008 पहिला रूल, आणि मग त्याचा सुधारणा करून 2012 रूल्स. तर पहिल्याच्या 15 रूल्स होते, दुसऱ्याच्या मध्ये 14. ग्रामसभा बाबत डेफिनेशन आणि ग्रामसभा याच्यासाठी इन्क्लूड केलं होतं, कारण की ट्रायबल कस्टम्स वेगळे आहेत, त्यांना सर्वांना अकॉमोडेशन घ्यायचे. त्याच्यानंतर ज्या रूल्स FRA रूल्स 2008 मध्ये फर्स्ट आणि सेकंड आपण जास्त लक्ष देणार, कारण की ते डेफिनेशन आणि कमेन्समेंट बाबत असतं. पण नेक्स्ट जे रूल्स आहेत, ते प्रत्येक रूल मध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे, ग्रामसभा, आणि मग त्याचे फंक्शन्स. तर हे सगळे दिलेले आहेत. ग्रामसभाचं कुठलं कंपोजिशन आहे, त्याचं फंक्शन्स काय, मग SDLCचं काय कंपोजिशन, त्याच्यामध्ये कोण कोण मेंबर्स आहेत ते, आणि त्याचं फंक्शन फॉर इच लेवल. तसंच DLC आणि स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी. रूल 11 आणि 12 हे क्लेम्स, त्याचा प्रोसेस काय राहील, कोण व्हेरीफाय करेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिल्या, जे आपण फ्लोचार्ट बघितला होता, की मग विलेज फॉरेस्ट राईट्स कमिटी, मग त्याच्यानंतर ग्रामसभा नंतर सब डिव्हिजनल कमिटी SDLC, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी, आणि फायनली स्टेट लेवल मॉनिटरिंग कमिटी. तर हे सगळं याच्यामध्ये विशद करण्यात आलं. आणि हे रूल 13 एव्हिडन्सेस. तर एव्हिडन्सेस खूप सारे याच्यामध्ये दिले, ह्याच्यापैकी कुठलेही 2 एव्हिडन्सेस असणं आवश्यक आहे ऍज पर लॉ. CFR साठी त्यांनी वेगळं, कारण की एरिया जास्त आहे, तर ह्याच्यासाठी कुठल्याही पारंपरिकरित्या त्याचा यूज जर करत असतील, तर ते त्याचा पुरावा आणि निस्तारपत्रक, हे 2 गोष्टी लागणार आहेत त्याच्यामध्ये. शेवटी हॅबिटॅट राईट्स बाबत जे मी म्हटलं होतं, तर ते CFR पेक्षाही जास्त, म्हणजे ट्रेडिशनली जसं समजा आता हे आहेत बकरवाल्स आहेत, किंवा जे चराईवाले आहेत, तर ते खूप साऱ्या फॉरेस्ट एरियाज मध्ये फिरतात. ते एका क्षेत्रापुरते मर्यादित नसतात. तर ते जे संपूर्ण क्षेत्र आहे ते हॅबिटॅट राईट्स म्हणून डिक्लेअर करा असं आहे. तर अशा प्रकारचं फक्त देशामध्ये एकच प्रकरण झालंय, तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये. त्याच्या ट्राईबचं नाव माझ्या सध्या लक्षात येत नाहीये, बट दॅट इज द ओनली थिंग, ओनली केस ऑफ हॅबिटॅट राईट्स. दिसतंय ना स्लाइड सर्वांना? हॅलो. हो सर. ओके, थँक्यू. सो जे रूल्स आहेत ते सर्व रूल्सचं अवलोकन करायला गेलं तर वेळ लागेल. त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, एक आहे कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन. आपल्या वर्किंग प्लॅन सारखाच आहे. कोण बनवणार? एक सब कमिटी असेल ग्रामसभाच्या अंतर्गत, तर ती सब कमिटी बनेल. आणि ह्या रूल्स मध्ये अशी तरतूद आहे की त्या सब कमिटीला हे प्लॅन बनवण्यासाठी कुठल्याही डिपार्टमेंटची मदत घेऊ शकतात, आणि सर्व डिपार्टमेंटना त्यांना मदत देणं
क्रमप्राप्त ठरते. सो ऑब्लिगेशन आलेलं आहे, डिपार्टमेंट वरून मदत मागितली, फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून त्यांनी मॅप मागितला किंवा वर्किंग प्लॅनची कॉपी मागितली याच्यासाठी, किंवा नोटिफिकेशन मागितलं फॉरेस्ट लँडचं, तर हे देणं बंधनकारक आहे ऍज पर दीज रूल्स. आणि त्या प्लॅन मध्ये काय असेल की सस्टेनेबली आपण कसं मॅनेज करणार, आणि एकदा हा प्लॅन बनवला आणि ग्रामसभेने पास केला तर इट विल इट कॅन बी इंटिग्रेटेड इन टू वर्किंग प्लॅन. म्हणजे वर्किंग प्लॅन मध्येही आपल्याला संशोधन करावं लागेल. तर एवढी पॉवर याच्यामध्ये देण्यात आलेली आहे या रूल्सच्या अंतर्गत, की वर्किंग प्लॅन ही ते मॉडिफाय करू शकतात. पेसा बाबत जे आहे, पेसा मध्ये जेही काम त्यांना करायचं आहे तर ते वर्किंग प्लॅनच्या तरतुदी अनुसारही करू शकतात. पण CFR मध्ये किंवा फॉरेस्ट राईट ऍक्ट मध्ये ते वर्किंग प्लॅन ही मॉडिफाय करू शकतात. ठीक आहे, तर ते वर्किंग प्लॅनच्या तरतुदी अमान्यही करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपल्या तरतुदी टाकून मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट करू शकतात. ठीक आहे, तर हे एक खूप मोठी पॉवर ग्रामसभेला देण्यात आलेली आहे. तर त्याला आळा घालण्यासाठी किंवा त्याचा जास्त निगेटिव्ह इफेक्ट ना हो, त्याच्यामुळे रिक्वेस्ट अशी राहील की जिकडे CFR आहे तिकडे आपण एन्श्योर करा की कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट प्लॅन आहे की नाही आणि ते ग्रामसभाने अप्रूव्ह केलंय की नाही. तर आपण एफर्ट्स घेऊन ते प्लीज हे करा, कारण की एकदा हा प्लॅन बनला की मग काहीतरी अंकुश येईल, नाहीतर कुठलाच अंकुश राहणार नाही. रूल 14 आणि 15, रूल 14 आणि 15 मध्ये जर काही कोणाला ग्रीव्हन्सेस असले किंवा अपील करायचं असेल तर ते रूल 14 अंतर्गत सब डिव्हिजनल कमिटीला अप्रूव्ह करू शकतात आणि त्याच्यामध्ये कालमर्यादाही दिली आहे. तर या कालमर्यादामध्ये SDLC ला हे निर्णय घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जर SDLCचा कुठला निर्णय आहे त्याच्या विरुद्ध जायचं आहे तर डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचा डिसिजन जे आहे ते फायनल राहील DLCचा रूल 15 मध्ये. ह्याच्यामध्ये हे जे रूल्स आहेत 2008च्या, त्याच्यामध्ये वेगळे त्यांनी अनेक्शर्सही दिलेले, सहपत्रही दिलेले आहेत, अनेक्शर 1, 2 आणि 3. तर त्याच्यामध्ये रेडीमेड फॉर्मॅट आहे की क्लेम कसा करायचा इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट साठी किंवा कम्युनिटी फॉरेस्ट राईट साठी, आणि जी सनद त्यांना देण्यात येणार आहे IFR किंवा CFR मध्ये, त्याचा प्रारूप कसा असेल. तर हे सनदाचा जो प्रारूप आहे अनेक्शर 2 मध्ये इंडिव्हिज्युअल फॉरेस्ट राईट साठी आणि कम्युनिटी फॉरेस्ट राईट साठी. तर एकदा हे अवलोकन करा जेव्हाही आपल्याला वेळ भेटेल, तर आपल्याला कळेल की सनदचा फॉर्मॅट काय आहे. ठीक आहे, तर हे रूल्स बाबत, रूल्स मध्ये त्यांनी पूर्ण प्रोसिजर त्यांनी विहित केली आहे की हे क्लेम्स कसे असतील, कोणाचे काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतील आणि जे कमिटीमध्ये कोण कोण लोक असतील, आणि त्या कमिटीजना जे क्लेम्स येतात तर ते क्लेम्सचा फॉर्मॅट काय असेल आणि त्याला अप्रूव्ह झाल्यानंतर ते सनद किंवा टायटल राईट्सचा फॉर्मॅट कसा असेल. पण हे जे रूल्स आहेत तर त्यामध्ये 2012च्या रूल्स अन्वये काही सुधारणा केली आहेत. खूप साऱ्या सुधारणा आहेत, पण ज्या महत्वाच्या सुधारणा आहेत त्याच्यावरतीच मी आपलं लक्ष कडे वेधतो. पहिला जो आहे रूल 2B. रूल 2B मध्ये आता बोनाफाईड लाईव्हलीहूड नीड्स, तर आधीचा जो वर्डिंग होता तो बोनाफाईड नीड्स म्हणजे जगण्यासाठी त्याला जेही काही लागतं ते. पण ह्याच्यामध्ये त्यांनी एक क्लेवर अमेंडमेंट आणलेला आहे, लाईव्हलीहूड. तर लाईव्हलीहूड म्हणजे जे आपल्याला आपला उदरनिर्वाहासाठी म्हणजे अस्तित्वासाठी जे बेसिक नीड्स असतात त्याच्या व्यतिरिक्तही जे नीड्स असतात ते आपण लाईव्हलीहूड मध्ये काउंट करतो. तर बोनाफाईड नीड्स ठीक आहे, पण हा बोनाफाईड नीड्सच्याही पुढे 2012चा रूल गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे, इन्क्लुडिंग सेल ऑफ सरप्लस प्रोड्यूस. बोनाफाईड नीड्स मध्ये त्याच्या वैयक्तिक युटिलायझेशन साठी कुठले हे प्रोड्यूस लागतं किंवा कुठलं अमाऊंट लागतं ते आहे. पण आता हा शब्द लाईव्हलीहूड इंट्रोड्यूस केल्यामुळे जे स्वतःच भागवल्यानंतर जे सरप्लस राहतं तेही तो विकू शकतो.
तर हेही इन्क्लूड केलेलं आहे ह्याच्यामध्ये. तर हे सिग्निफिकंट डिव्हिएशन आहे 2012 रूल्स मध्ये. दुसरा रूल 2D, तर एक मुद्दा असा उपस्थित झाला की हे जे NTFP असतं, जसं तेंदू असतो किंवा बांबू असतो, तर त्याला आपण जनरली रॉयल्टी घेतो किंवा वेगवेगळ्या फीज चार्ज करतो. पण या कायद्याअंतर्गत जर ग्रामसभा तेंदू पत्ता किंवा बांबू किंवा दुसरे मेडिसिनल प्लांट जर कलेक्ट केला आणि ते विक्री करायचं आहे, तर त्याच्यावरती कुठलीही रॉयल्टीज किंवा फीज किंवा कुठलंही चार्ज आपण लावू शकत नाही. ग्रामसभा स्वतंत्र यंत्रणा आहे, ते आपल्या स्तरावरती टेंडर बोलू शकते, ते आपल्या स्तरावरती त्याचा डिस्पोजल करू शकते, ते आपल्या स्तरावरती रेट ठरवू शकते. जसं आपण इकडे अपसेट प्राइस लावतो वेगवेगळ्या फॉरेस्ट प्रोड्यूस साठी किंवा मिनिमम प्राइस लावतो, तर ते जे हक्क आपल्याकडे राहिलेला आहे, हे हक्क याच्यामध्ये ग्रामसभेला दिलेला आहे. हा दुसरा महत्वाचा, आणि त्याच्यावरती कुठलेही रॉयल्टीज नाहीये, कोणालाही काही भरण्याची काही गरज नाही, जेही इन्कम येईल ते पूर्ण ग्रामसभेचं. तिसरा याच्यामध्ये इम्पॉर्टंट चेंज जो आहे, शॅल नॉट रिओपन, म्हणजे जे क्लेम्स ऑलरेडी टाकलेले आहेत तर त्याला परत ते उघड करू शकत नाही फॉरेस्ट राईट्स कमिटी. 2012च्या आधी, 2012चा जो रूल आहे तो 6 सप्टेंबर 2012ला आला आहे. तर 6 सप्टेंबर 2012च्या आधी जेवढेही केसेस झालेले आहेत तर त्याला ते परत रिओपन करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये टायटल वगैरे सनद देण्यात आलेली आहे, तर अशामध्ये ते काहीही करू शकत नाही. कारण की हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, या पूर्ण कायद्यामध्ये जर आपण बघितलं तर राईट्स कोण इनिशिएट करू शकतो, फक्त ग्रामसभा फक्त राईट्स इनिशिएट करू शकतो आणि क्लेम पुढे पाठवू शकतो. ते क्लेम डायरेक्टली SDLC कडे येत नाही. काही ठिकाणी काय होतं की डायरेक्टली SDLC कडे क्लेम येतात आणि आपले ACF सांगण्यात येतं की आपण याच्यावरती अभिप्राय द्या. तर स्पष्टपणे आपण सांगा की दिस इज अगेन्स्ट द लॉ. द लॉ प्रेस्क्राइब्स दॅट द व्हेरिफिकेशन अँड द इनिशिएशन म्हणजे स्टार्टिंग पॉइंट, द इनिशिएशन ऑफ द क्लेम हॅज टू बी डन फ्रॉम ग्रामसभा. सो ग्रामसभाकडून येऊन दे, त्यांचा ठराव येऊन दे, मग नंतर आपण याच्यावरती असेसमेंट करूया. तर अशा प्रकारे स्पष्ट आपलं मत असायला पाहिजे. चौथा मुद्दा, रूल 41G त्यांनी हे चेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामसभाला ट्रान्झिट परमिट TP, खूप ठिकाणी आपण बघितलं असेल की जे CFR वाले ग्रामसभा आहेत तर ते स्वतःच्या TP इश्यू करू शकतात. तर ही पॉवर जी आहे तर 2012च्या रूल्सच्या अन्वये त्यांनी ग्रामसभाला देण्यात आलेली आहे. आणि ती जो इन्कम भेटतो तर तो इन्कमचा जो विनियोग आहे कसं करायचं, तर हेही ग्रामसभा स्वतः ठरवू शकते. म्हणजे डिपार्टमेंट किंवा कुठलाही दुसरा शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये काहीही से राहणार नाही. ग्रामसभावाल्यांना जसं योग्य वाटलं तसं ते त्याचा सदुपयोग करतील. तर हे रॅडिकल चेंजेस जे आपण म्हणतो ना, ते या ऍक्ट वरून या रूल्स वरून आलेले आहेत. एक अजून रॅडिकल चेंजेस, एक सिग्निफिकंट चेंज हा आहे की जे CFR क्षेत्र आहे तर त्याचं सीमांकन ही करू शकतात. आणि ते जे सीमांकन आहे तर ते इन्क्लुडिंग नॅशनल पार्क्स अँड सँच्युरीज मध्ये, RFPF तर आहे पण नॅशनल पार्क अँड सँच्युरीज मध्येही करू शकतात ते. आणि एकदा हे सीमांकन झालं तर ह्याच्यामध्ये ऍक्सेस म्हणजे आत कोण जाऊ शकतो, कोण नाही जाऊ शकतो, आणि वेगवेगळ्या त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तर हे आपण थांबवू शकत नाही. हे म्हटलंय ना इकडे, रेकग्नाइज द पॉवर्स ऑफ द कम्युनिटी. तो एकदा ते डिलिनिएट झालं, एकदा त्याचं सीमांकन झालं तर त्याच्यामध्ये ते कोणाला आत जाऊ देऊ शकतात किंवा नाही, त्याच्यामध्ये कलेक्शन करून देऊ शकतात की नाही, तर हे सगळ्या गोष्टी एक ग्रामसभाच्या अखत्यारीत आलेलं आहे. रूल नंबर 13(2) ह्याच्यामध्ये त्यांनी जो वर्ड आपण आधी बघितला होता कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स ते रिप्लेस केले. आता कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स.
तर कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स हा त्यांनी शब्दावली हे चेंज केलंय. तर रिसोर्स मध्ये सगळे येऊन जातात. त्याच्यामध्ये जल, ते आपण म्हणतो जल, जंगल, जमीन, जळतण वगैरे हे सगळं या ह्याच्यामध्ये येऊन जातात. तर एकंदरीत असं दिसतंय की या रूल्सच्या अन्वये ऍक्टचे जे पॉवर्स आहेत ते अजून आपण ग्रामसभेला कसा देऊ शकतो ह्याच्यावरती भर आहे. एक अजून इम्पॉर्टंट रूल याच्यामध्ये 2012 मध्ये जो चेंजेस 2008च्या रूल्स मध्ये झाले, रूल नंबर 12A. आता समजा जुना क्लेम आहे, ठीक आहे, 2005च्या पूर्वीचा क्लेम आहे. तर 2005च्या पूर्वीचा जो क्लेम जर आपल्याला व्हेरीफाय करायचा तर त्याच्यासाठी 2-3 एव्हिडन्सेस आपण बघतो. एक तर अतिक्रमण पंजी. प्रत्येक तलाठीकडे प्रत्येक गावाची अतिक्रमण पंजी असते, ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर जागेवरती त्यांनी अतिक्रमण कधी केलेलं आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतं. दुसरा एव्हिडन्स काय आहे की गावातला जोही सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे त्याचा बयान. आणि तिसरा समजा फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही POR बुक केलेलं आहे किंवा काही त्यांची चलान फाडलेली आहे का कुठल्या ह्याच्यावरती. तर हे 2-3 प्रायमरी एव्हिडन्सेस असतात. पण समजा कुठला हा एव्हिडन्सच नाहीये, अतिक्रमण पंजीमध्ये काही नोंद नाहीये किंवा त्याच्याकडे काही POR चे रिसिप्टची नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याचा क्लेम आहे की नाही 2005च्या पूर्वी, तर ते कसं व्हेरीफाय करू शकतो. तर ऑब्वियस आन्सर आहे सॅटेलाइट इमेजरी, गुगल अर्थच्या इमेजरी. तर ह्यावरून जे आहे क्लिअर कट आपल्याला लक्षात, कारण की सॅटेलाइट जे आहे ते खोटं बोलणार नाही. क्लिअर कट लक्षात येतो की 2005च्या पूर्वी त्याचं अतिक्रमण होतं की नाही. तर ह्यालाही डायल्यूट करण्याचा इकडे प्रयत्न करण्यात आलेला आहे. काय प्रयत्न करण्यात आलेला आहे की सॅटेलाइट इमेजरी आणि जे दुसरे जे टेक्नॉलॉजिकली may supplement and shall not be treated as replacement. म्हणजे जर दुसरे एव्हिडन्सेस असले तर आपण त्याला सप्लिमेंट करण्यासाठी सॅटेलाइट इमेजेसचा वापर करू शकतो, पण फक्त सॅटेलाइट इमेजच्या बेसिसवरती आपण रिजेक्ट करू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे. सो हे अगेन एक डेंजरस सिच्युएशन आहे, कारण की ऍक्च्युअल पोझिशन कोणालाच माहिती नाही. आता एल्डर्स गावातले ज्येष्ठ नागरिकांचे स्टेटमेंट ऑब्व्हियसली त्यांच्या फेवरमध्ये असेल की मी ह्याला 60 वर्षापासून ओळखतो, एवढ्या वर्षापासून ओळखतो आणि याचं अतिक्रमण इकडेच होतं. तर असे ते मोगम स्वरूपात देतात. पण ऍक्च्युअल जे ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिलं, ऑब्जेक्टिव्ह असेसमेंट केलं, तर फक्त सॅटेलाइट इमेजरीज एक एव्हिडन्सेस आहे. आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये रूल 16 मध्ये बघा एकदम त्यांनी बंधनकारक केलं आहे की वेगवेगळे डिपार्टमेंट, कुठले डिपार्टमेंट, ट्रायबल, सोशल वेलफेअर, फॉरेस्ट, पंचायती राज, रेव्हेन्यू, रुरल, तर हे सगळे डिपार्टमेंट्स जे आहेत ते फॉरेस्ट राईट्सच्या एरियामध्ये आपले स्कीम्स टाकतील आणि ते कोऑर्डिनेट करतील. तर ह्या रूलच्या अन्वये वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना एक बंधन आणलंय की आपले जेवढे पण स्कीम्स आहेत, आपले जेवढे पण एफर्ट्स आहेत ते आपण या पर्टिक्युलर एरियाज मध्ये टाका. आपल्या माहितीसाठी सांगतो, मध्ये हे अशी लॉबी झाली होती की जो आपला कॅम्पाचा फंड आहे, जो की खूप आहे, 50,000 कोटीच्या आसपास आहे, तर ते आपण JFM ला देऊ नका, ते आपण ग्रामसभांना द्या. खूप हे चाललं होतं. इनफॅक्ट त्याच्यावरती लिटिगेशनही झालं. पण मग शेवटी जेव्हा कॅम्पाचे रूल्स आले 2018 मध्ये, तर ते ग्रामसभाला देण्यात आलेले नव्हते. तर त्यांचा हाच रूल त्यांनी धरला होता की पोस्ट क्लेम सपोर्ट आणि हँड होल्डिंग. त्यांचं असं लॉजिक होतं की जे फॉरेस्ट राईट्स ज्यांना भेटलेले आहेत तर त्यांना काहीतरी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पैसे लागतील, तर पैसे कुठून येणार? तर जसं प्लांटेशन करायचं, तर प्लांटेशन कुठून येणार? SMCचे वर्क आहे, कुठून येणार? तर म्हणून कॅम्पाचा एक स्रोत त्यांनी चिन्हांकित केला होता ह्याच्यामध्ये, पण थँकफुली ते झालं नाही. ओके, तर ते सध्या आपल्याच कंट्रोलमध्ये आहे. तर JFMलाच हे कॅम्पाचा पैसा आपण देऊ शकतो. सो डिपार्टमेंटच्या ह्याच्यामध्ये तर हे सिग्निफिकंट चेंजेस, लँडमार्क चेंजेस जे आहे ते या रूल्सच्या अन्वये, स्पेशली 2012च्या रूल्सच्या नंतर करण्यात आलेले आहेत.
सो रूल्स बाबत एवढंच आहे. ह्याचे डिटेल्स आणि ह्याचे कंपायलेशन आपण केलेलं आहे, ते मी ईमेल वरती शेअर करतोय प्रेझेंटेशन नंतर. आता एक्झाम पुरतं आपण बोलूया. एक्झाम पुरतं FRAचं जेव्हा आपण बघितलं तर 2017च्या आधी क्वेश्चन्स मला तर दिसून आलेले नाही, 2013 ते 2017 पर्यंत. पण 2018 मध्ये पहिला क्वेश्चन आला, प्रोसिजर फॉर रेकग्नायझिंग द क्लेम, 5 मार्कासाठी होता. सिंपल ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे, जो पूर्ण फ्लो चार्ट आहे, विलेज फॉरेस्ट कमिटी टू ग्रामसभा, ग्रामसभा टू SDLC, SDLC टू DLC, हा पूर्ण प्रोसिजर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. मग 2019 मध्ये फिल इन द ब्लँक्स पण नाही, शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स, की फॉरेस्ट लँडचं डेफिनेशन काय आहे. तर आपल्या माहितीसाठी फॉरेस्ट लँड इन्क्लुड्स एनी लँड विच इज RF, PF notified in सँच्युरीज अँड नॅशनल पार्क, म्हणजे प्रादेशिक प्लस वाईल्ड लाईफचा एरिया. तर हे सगळे डेफिनेशन फॉरेस्ट लँड मध्ये येतात. मायनर फॉरेस्टचा आणि अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट डेव्हलपर, अदर OTFDचा डेफिनेशन आपण पहिलेच पाहिलंय, की एनी पर्सन हू डिपेंड्स ऑन द फॉरेस्ट फॉर प्रिव्हियस 3 जनरेशन, वेर इन 1 जनरेशन इज फॉर 25 years. तर एवढंच याच्यामध्ये लिहायचं आहे. दुसरा प्रश्न 6 मार्काचा मोठा आहे, की डायव्हर्शन 3-2 मध्ये कुठल्या सर्कमस्टान्सेस मध्ये आपण करू शकतो, म्हणजे त्याची अट काय आहे. तर अट मग आपल्याला माहित आहे, ग्रामसभाचा ठराव असायला पाहिजे, 1 हेक्टर पर्यंत क्षेत्र असायला पाहिजे, 75 ट्रीज पेक्षा कमी असायला पाहिजे, आणि आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक GR काढला तर त्याच्यामध्ये ASTS त्या प्रोजेक्टला असायला पाहिजे, गव्हर्नमेंट यंत्रणा असायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर हे 5-6 कंडिशन्स आपण याच्यामध्ये लिहायचे स्पष्टपणे, आणि कन्साइज आन्सर लिहायचं. आपल्याला काय रामायण महाभारत त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये लिहू नका. द आन्सर शुड बी टू द पॉइंट अँड ब्रीफ अँड कन्साइज. आणि स्टेट आणि 5 फॅसिलिटीज, म्हणजे जे 13+4 17 फॅसिलिटीज वरून कुठलेही 5 फॅसिलिटीज, जसं इरिगेशन आहे, हॉस्पिटल आहे, मग हे टेलिकम्युनिकेशन लाईन्स, स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे, त्याच्यानंतर मग स्कूल आहे. तर हे सगळं या 5 फॅसिलिटीज मध्ये नमूद करू शकतो. मग 2021 मध्ये खूप जास्त प्रश्न विचारण्यात आले. मेन्शन एनी 4 राईट्स दॅट कॅन बी रेकग्नाइज्ड. तर 4 राईट्स मध्ये कुठले येणार याच्यामध्ये, IFR, मग CFR मध्ये वेगवेगळे राईट्स, मग हॅबिटॅट राईट्स, आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर राईट्स, असे 4 राईट्स झाले आपले FRA मध्ये. 3-2चे 4 अमेनिटीज हे तर आधीच बघितले. प्री कंडिशन्स आपण बघितल्या 3-2. तर 3-2 वरती जास्त लक्ष द्या, आणि 13+4 ज्या फॅसिलिटीज आहेत, तर त्या फॅसिलिटीज आपल्याला निदान 10 फॅसिलिटीज तरी तोंडपाठ असायला पाहिजे. एक प्रश्न आहे की विच अथॉरिटी कॅन मेक रूल्स. तर याच्यामध्ये फक्त, कारण की हा केंद्र शासनाचा ऍक्ट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे, ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन मेक रूल्स फॉर दिस. नोडल एजन्सी आपण बघितलं, मोटा, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स. तर ही इम्प्लिमेंटेशनसाठी एजन्सी आहे. महाराष्ट्रामध्ये जी अंमलबजावणी यंत्रणा आहे, तर ती आधी ट्रायबल कमिशनरेट होतं, पण आता ते चेंज होऊन TRT, ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे पुण्यामध्ये, ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, तर ती आता नोडल एजन्सी झालेली आहे या ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रामध्ये. ओके, आणि स्टेट द रिलेव्हंट सेक्शन्स. नेक्स्ट प्रश्न, क्लॅरिफाय एज टू हाऊ प्रोव्हिजन्स आर रिलेटेड टू अदर लॉज. तर ह्याच्यामध्ये एक जो कलम 13 आपण पाहिलं, की द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट शॅल बी इन ऍडिशन नॉट इन डेरोगेशन ऑफ अदर लॉज, तो एक ह्याच्यामध्ये आपण लिहू शकता ह्या ऍक्ट मध्ये. आणि पेसाचंही याच्यामध्ये ओव्हरलॅप थोडं आहे, हे आहे. शेवटचा ह्याच्यामध्ये प्रश्न 2021 मध्ये FRAच्या अंतर्गत विचारण्यात आला होता, तो आहे ड्युटीज. सो ड्युटीज सेक्शन 5 कलम 5 मध्ये आपण बघितले ड्युटीज ऑफ फॉरेस्ट राईट होल्डर, की ते प्रोटेक्शन करतील आणि कन्झर्वेशन हे करतील, आणि सस्टेनेबल यूज फॉरेस्ट रिसोर्सेसचा होत आहे की नाही ह्याची ते मॉनिटरिंग करतील. तर ह्या सगळ्या ड्युटीज आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचे, पॉइंट वाईज लिहायचे. जास्त एसे टाईप लिहिण्याची काही अपेक्षा नाही, कारण की फक्त 2 मार्क्ससाठी आहे. तर रिसेंट जो ट्रेंड आपण बघितला एक्झामसाठी, तर मोठे मोठे क्वेश्चन्स न विचारता छोटे क्वेश्चन्स आहेत, ज्याच्यामध्ये 2-3 लाईन्स मध्ये आपल्याला उत्तर
द्यायचं आहे. सो दिस इज अबाउट द क्वेश्चन दॅट हॅव बीन आस्क्ड. ओके. आणि याच्यामध्ये जर आपण प्रोव्हिजन्स आणि रूल्सच्या काही इम्पॉर्टंट बाबी जर आपण वाचले तर यू शुड बी थ्रू. आणि ही ओपन बुक एक्झामिनेशन असल्यामुळे जास्त प्रॉब्लेम तर मला वाटत नाही आपल्याला ह्याच्यामध्ये येईल. सो फ्रेंड्स, आपण इकडेच थांबूया. आपल्याला काही डाऊट्स वगैरे याच्यामध्ये असले तर यू कॅन ऑलवेज आस्क मी. काल मी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ही दिलेला होता. सो वी शॅल स्टॉप हियर अँड इफ यू हॅव एनी डाऊट्स द फ्लोर इज ओपन फॉर क्वेश्चन आन्सर सेशन. थँक्यू. उमेश, एक रिक्वेस्ट आहे. क्वेश्चन आन्सर्स आपण आता नंतर घेऊ. त्याच्यानंतर लगेच खांडेकर सरांचं आहे. ओके सर. दुसऱ्या लिंक वरती जाऊन परत लॉग इन करायचं. राईट सर. तर जेवढे ऑफिसर्स आहेत त्यांना विनंती आहे की तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आताच ग्रुप वरती त्याच्यात मेसेज म्हणून करू शकता, टाकून ठेवा. नंतर वी ट्राय टू गेट बॅक टू यू अँड आन्सर दिस क्वेश्चन्स. So thank you, Umesh. It has been very elaborate and very systematic. Sir. And we'll be sharing this presentation also, and your lecture will be on YouTube also. Yes, sir. So I would be sharing this presentation as well as the reading material via email, sir. So that can be shared with anyone because this particular has no link for sharing or uploading the documents, sir. Yes. Sir. Thank you. Okay, sir. Most welcome, sir. Thank you. And thank you to all. सर्व त्या दुसऱ्या लिंक वरती जाऊया. लगेच 11 वाजता आपलं चालू होतं. Sir. Thank you. Okay, thank you, sir. Have a good day.